तर ती शेळके बिळके आला नाही, शेळके कुठे गेला? चला चला झालं का? चला गुड इव्हिनिंग. चला लाईव्ह येत आहे का लवकर? चला पटपट पटपट जॉईन व्हा. बरं काल जे आपलं झालं होतं कोणतरी क्लास एलिमेंट्स किती सगळे सांगा ते 16 आहेत. त्यातले किती झाले आपले? 3. 3 म्हणजे 5 झाले ना. सब्जेक्ट वर्ब, ऑब्जेक्ट, कॉम्प्लिमेंट, ॲडव्हर्ब. तर ती लगेच काही काही मुलांना लगेच अंदाज आला नसेल. लगेच म्हणजे जे नवीनच ज्यांनी ज्यांनी नवीन त्याचं रिव्हिजनच केलं नसेल, अभ्यास केला नसेल, त्यांना ते नवीन वाटलं असेल. पण ते नवीन होतं का रे? नाही. इंग्लिशमध्ये ते पहिले इंग्लिश जसा विषय आला त्यावेळेसपासून असणार आहे का नाही? जसं म्हणजे ऑक्सफर्ड केम्ब्रिज पासून जी सुरुवात झाली इंग्लिश विषयाला तिथून असणार आहे का नाही? म्हणजे नवीन टॉपिक येणार नाही. आयोगामध्ये नवीन टॉपिक कुठलाच टाकणार नाही. सिलेबस घ्या. सिलेबस मी तुम्हाला मला वाटतं डाउनलोड करून दिलाय. 95 ते 100 टॉपिक आहेत. तेच टॉपिकवर आयोग प्रश्न विचारणार आहे. जर तुम्ही ती टॉपिक माहीत नसतील आणि ते जर परीक्षेला येत असतील तर तुम्ही म्हणता नवीन टॉपिक आयोग बदललंय. नवीन प्रश्नपत्रिकेनुसार अभ्यास करायचं तसलं काही नसतंय. प्रश्न एकदा अभ्यास केला की प्रश्नपत्रिका कसली पण येऊ आपल्याला सोडवता आली पाहिजे. तुमचं काय मत आहे पोरांनो? हे बरोबर आहे का पोरांनो? ऑनलाईन आवाज येतोय का? रिसाऊंड रिसाऊंड म्हणजे काय कर? कमेंट करा काय प्रॉब्लेम असेल तर. कमेंट कर काय प्रॉब्लेम असेल तर. ओके आहे सर साऊंड. ठीक आहे ठीक आहे. चला नीट लक्ष द्या. मला वाटतंय आपलं जरा टॉपिकचं नाव कोणतं आहे बघा. क्लिअर क्लिअर. टॉपिकचं नाव कोणतं आहे? मला नाव काय आहे सांगा बरं. फॉर्मेशन ऑफ वर्ड्स. मला वाटतं ह्याचं आपण रिव्हिजन केलं असणार आहे. रिव्हिजन केलं का ह्याचं? केलंच नाही. बरं अभ्यास अभ्यास केला का? नाही. कुणी कुणी केला? बरं ठीक आहे. नसेल केला तर आपण व्यवस्थित घेऊ. घाई करू नका. घाई करून कुठं जायचंय? ज्यांना खूप घाई आहे बघायची त्यांनी रेकॉर्डेड व्हिडिओ बघा. ऑनलाईन कोण असतील त्यांनी रेकॉर्डेड व्हिडिओ बघा. पण आम्हाला डिस्टर्ब इथं करू नका. हे बरोबर आहे का चुकीचं आहे? तुम्हाला खूपच घाई वाटत असेल तर तुम्ही रेकॉर्डेड व्हिडिओ बघा आणि पुन्हा घरी व्यवस्थित बघत बसा. त्यामुळे आम्हाला डिस्टर्ब करू नका. तुम्हाला व्यवस्थित मी सांगण्याचा प्रयत्न करतोय. जे दिलं त्याचा काहीतरी फायदा झाला पाहिजे. नुसतंच धावपळ करून उपयोग नाही. आता फॉर्मेशन ऑफ वर्ड्स किती मार्काला आहे मला सांगा? परीक्षेचं महत्व काय ह्याचं सांगा? परीक्षेला येतो का नाही ह्याच्यावर? येतं. किती मार्काला येतात? कमीत कमी 3 ते 4. हा टॉपिक कमीत कमी 3 ते 4 मार्काला आहे. बरं ह्याच्यामुळे ही 3 ते 4 मार्क्स घेणारच आहेत. पण ह्याच्यामुळे आपल्याला व्हॉकॅब्युलरी डेव्हलप होणार आहे. आणि त्याच्यावरचे प्रश्न पण आपण ह्या टॉपिकचे घेणार आहोत. कळतंय का मी काय म्हणतोय ते? आता याच्यामध्ये बघा हे फॉर्मेशन ऑफ वर्ड्स हा महत्वाचा टॉपिक आहे. त्यासाठी परीक्षेच्या दृष्टीनं आणि त्याच्यामुळे काय होणार आहे डेव्हलप सांगा? व्हॉकॅब्युलरी डेव्हलप होणार आहे. तर आता फॉर्मेशन ऑफ वर्ड्स म्हणजे काय असतं बघा. नीट बघा. तुम्हाला 10 मिनिटांनी ह्याची लिंक लागेल. 5 ते 10 मिनिटांनी काय शिकवतो त्याची लिंक लागत बसून. त्यामुळे तुम्ही संयम ठेवा. ऑनलाईन वाले कोण असतील त्याला काय असतं माहिती का? पहिल्याच शब्दात त्याला डोक्यात बसलं पाहिजे. तसं असतंय तसं नाही हे. अरे बरोबर आहे का चुकीचं आहे? आणि मॉर्फॉलॉजी शब्द ऐकला असेल की आपण. मॉर्फॉलॉजी म्हणजे काय असतं? काय म्हणताय बघा. शब्दांच्या रूपाचा अभ्यास करणारी भाषा विज्ञानाची शाखा. मॉर्फॉलॉजी हा वन वर्ड सबस्टिट्यूट आहे. म्हणजे अनेक शब्दाबद्दल एक शब्द आहे. काय म्हणते बघा. मॉर्फॉलॉजी इज द सायंटिफिक स्टडी ऑफ वर्ड बिल्डिंग. वर्ड बिल्डिंगचा शास्त्रीय अभ्यास म्हणजे मॉर्फॉलॉजी. द स्मॉलेस्ट मिनिंगफुल युनिट इन टू विच दीज वर्ड डिवायडेड आर कॉल्ड मॉर्फेम्स. मग मॉर्फेम म्हणजे काय? हे मॉर्फेमवर पण एक प्रश्न विचारता बघा. मॉर्फेम्स आहे. मॉर्फेम्स म्हणजे शब्दाचा लहानात लहान अर्थपूर्ण अवयव. आता मॉर्फेमचे किती प्रकार पडतात? 2. कोणकोणते सांगा? फ्री मॉर्फेम
आणि दुसरा बाउंड मॉर्फेम. हे चोर आयोगाचे प्रश्न आहेत. लक्षात येते का बाळांनो मी काय म्हणतो ते? चला किती प्रकार? 2. कोण सांगा? फ्री मॉर्फेम आणि दुसरा बाउंड मॉर्फेम. आता बघा फ्री मॉर्फेम कशाला म्हणायचं नीट समजावून घ्या. पुन्हा सफिक्स प्रिफिक्स आणि इनफिक्स कडे जाणार आहोत आपण. 5 मिनिटं कळ काढा फक्त. मी तुम्हाला सगळं सांगतो आणि ह्याच्यातून तुम्हाला व्होकॅब्युलरी पाठ करू नका, डेव्हलप कशी करायची हे सांगणार आहे. आणि प्लस ह्याच्यावरचे आयोगाचे मार्क्स येणार आहेत तुम्हाला. बघा याच्यामध्ये फ्री मॉर्फेम्स आर दोज मॉर्फेम्स दॅट कॅन अकर अलोन ॲज इंडिपेंडेंट वर्ड्स. फ्री मॉर्फेम हा इंडिपेंडेंट वर्ड्स असतो, म्हणजे स्वतंत्र एक शब्द असतो. त्याला फ्री मॉर्फेम्स कॅन बी यूज्ड ॲज फ्रीली ॲज वर्ड्स हॅव्हिंग देअर ओन स्पेसिफिक मिनिंग. म्हणजे एक शब्द असतो, फ्री मॉर्फेम हा एक शब्द असतो आणि त्याला स्वतःचा काय असतो? मिनिंग असतो. फॉर एक्झाम्पल बघा, they always contain and sustain their meaning wherever they occur in a sentence. आता बघा याच्यामध्ये बाउंड मॉर्फेम काय असतं बघा. आता इथं सांगितलं रन आहे. मला सांगा ही फ्री का बाउंड आहे? ही शब्द आहे का नाही? रन, RUN, रन हा शब्द आहे का नाही? म्हणजे हा मॉर्फेम आहे. फ्री मॉर्फेम आहे का बाउंड आहे? फ्री मॉर्फेम आहे. आणि ह्याला स्वतःचा अर्थ आहे का नाही? आहे. म्हणजे रन हे कसलं मॉर्फेम आहे? फ्री मॉर्फेम आहे. नीट समजून घ्या. रन हे कसलं मॉर्फेम बाळांनो सांगा? फ्री मॉर्फेम आहे. आता मला सांगा इथं बघा, बाउंड मॉर्फेम्स आर दोज मॉर्फेम्स दॅट कॅनॉट अकर ॲज इंडिपेंडेंट वर्ड्स. आता बघा इथं काइंड आहे, KIND. काइंड शब्द आहे का नाही? स्वतंत्र आहे. म्हणजे ही फ्री मॉर्फेम आहे का बाउंड आहे? फ्री मॉर्फेम आहे. आता ह्याला NESS प्रत्यय लावा, काइंडनेस. आता मला सांगा ही काय आहे सांगा बरं? मॉर्फेम आहे. आता ह्याला स्वतःचा अर्थ आहे का? नाही. म्हणजे ही इंडिपेंडेंट वर्ड्स म्हणून येत आहे का वाक्यात? नाही. म्हणजे ही फ्री का बाउंड आहे? तो काही बाउंड मॉर्फेम आहे. किती जणाला कळालं? हे समजतं का बाबांनो? फ्री मॉर्फेम आणि बाउंड मॉर्फेम कळालं का? आता मला सांगा इथं जर सांगितलं तुम्हाला हॅप्पी, HAPPY, हॅप्पी, आणि इथं सांगितलं हॅपीनेस, HAPPINESS. सांगा बरं आता कोणता फ्री मॉर्फेम आणि कोणता बाउंड मॉर्फेम आहे सांगा? हॅप्पी फ्री मॉर्फेम आहे. चला फ्री मॉर्फेम कशामुळे? स्वतंत्र शब्द असतो तो, त्याला स्वतःचा मिनिंग असतो. आणि हॅपीनेस मधलं कोणतं आहे सांगा? NESS ऍक्च्युअली ही सफिक्स आहे. NESS हा काय सांगा? सफिक्स आहे. त्याला स्वतंत्र अर्थ आहे का? नाही. इंडिपेंडेंट वर्ड्स म्हणून वापरता येते का? नाही. म्हणजे फ्री का बाउंड आहे? किती जणांना कळाला हात वर? आता तोंडी सांगितलं येत आहे बघा. हॅप्पी कसला मॉर्फेम आहे? त्याचा ऍडव्हर्ब करा. हॅप्पीली कसला मॉर्फेम आहे? हॅप्पीली मधला कुठला बाउंड मॉर्फेम कुठला आहे? LY, HAPPILY हा काय सांगा? बाउंड मॉर्फेम आहे. मग फ्री मॉर्फेम आणि बाउंड मॉर्फेमचे किती प्रकार पडतात? मग दोन कोणते सांगा? फ्री मॉर्फेम आणि बाउंड मॉर्फेम. हे परीक्षेला आहे का नाही? आपल्याला आहे. डू यू अंडरस्टँड? आता मला सांगा, मग हे सांगायची गरज नाही, कळालं का तुम्हाला एकंदरीत? पुढे बघा आता मॉर्फेम. चला मॉर्फेमचे किती प्रकार पडतात? 2. चला सांगा कोणते? फ्री मॉर्फेम, दुसरा बाउंड मॉर्फेम. बरोबर का नाही? आता बघा फ्री मॉर्फेमचे प्रकार पडत नाहीत, स्वतंत्र ह्याचे प्रकार पडत नाहीत. इंडिपेंडेंट वर्ड्स म्हणून येतो हा. आता दुसरा कोणता आहे सांगा? बाउंड मॉर्फेम. बाउंड मॉर्फेमचे किती प्रकार सांगा? 3. कोणते सांगा? प्रिफिक्स आहे, हा, इनफिक्स आहे, हा, सफिक्स आहे. आता प्रिफिक्स म्हणजे पूर्व प्रत्यय. प्रिफिक्स म्हणजे काय? पूर्व प्रत्यय. मराठीत त्याला काय म्हणायचं? उपसर्ग. आणि मग ही कुठे येणार सांगा? इनिशियल पोझिशन, म्हणजे वाक्याच्या सुरुवातीला अगोदर येणार. ही इनफिक्स आहे. इनफिक्स म्हणजे कुठे येणार? मिडल पोझिशन येणार. ही कुठे येणार सांगा? मिडल पोझिशन. काय अडचण असेल तर बोला, नीट समजावून घ्या. ही कुठे येणार सांगा? मिडल पोझिशनला. आता मिडल पोझिशनला कसं आता येणार मी सांगतो. फॉर एक्झाम्पल मॅन आहे. मॅनचा आणि क्वेश्चन करा मेन. आता मला सांगा बदल कुठे झालाय? सुरुवातीला का शेवटी का मधी? मग ही काय? ई काय सकला ह्यातला इनफिक्स. किती जणांना कळालं? म्हणजे इनफिक्स कुठे येतं सांगा? मधी. प्रिफिक्स कुठे येतं? सुरुवातीला. सफिक्स कुठे येतं? शेवटी. आणि त्या सफिक्सला पण मिनिंग असतो, प्रिफिक्सला मिनिंग असतो. सफिक्सचे प्रकार असतात, इनफिक्सचे प्रकार असतात, प्रिफिक्सचे प्रकार असतात. आणि त्याच्यावर व्होकॅब्युलरी डेव्हलप करायची. तो रूट कुठला आहे? तो डिराईव्ह कसा होत गेला शब्द, आणि त्याच्यावर अँटोनिम होत आहे, वन वर्ड सब्जेक्ट होत आहे, इडियम कट जाता येते, सिनोनिम येत आहे, सगळं डेव्हलप होत आहे. म्हणजे तुमचं व्होकॅब्युलरी पाठांतर करताय का? ती अभ्यास सोपा होणार आहे आता इथून पुढे. कळतंय का मी काय म्हणतो ते? मग मला सांगा इनफिक्स. आता मला सांगा वुमन आहे. वुमनचा आणि वुमन. चला वुमन आहे. हा, वुमनचा आणि क्वेश्चन वुमेन, WOMEN.
आता मला सांगा हिथं बदल झालाय, हिथं कुठं बदल झालाय सांगा, की ही म्हणजे ही काय सांगा, इनफिक्स सफिक्स इनफिक्स आहे, लक्षात आलं. आता इथं बघा गुस आहे, गुसचा आणि क्वेश्चन गिज, म्हणजे आता ही कुठं बदल झालाय, मधी सुरुवातीला नाही आलं, इकडे नाही आलं, इथं झालं ई डबल ई, ही काय सांगा इनफिक्स. कळालं का नाही. आता बघा सफिक्स कुठे येतं सांगा, फायनल पोझिशनला, म्हणजे शेवटी येणार, बरोबर आहे का. मग आता पुढे प्रकार कुणाचे प्रकार पडतात, सफिक्सचे. किती प्रकार पडतात सांगा, चला सफिक्सचे किती प्रकार पडतात, 3. कोणकोणते सांगा, डेरिवेशनल, इनफ्लेक्शनल आणि बाउंड बेस. कळालं का नाही. आता पुढे कुणाचे प्रकार पडतात, इन्फ्लेक्शनचे पडत नाही, बाउंड बेसचे पडत नाही, कुणाचे प्रकार पडतात, किती प्रकार पडतात, क्लास चेंजिंग डेरिवेशनल सफिक्स, क्लास मेंटेनिंग. ह्याच्यावर आयोगाचे प्रश्न आहेत, कुणी कुणी बघितले हातवर प्रिव्हियस क्वेश्चन पेपर्स, हे शिकावं लागणार का नाही. हातची मार्क आहे ती, चलत चलत म्हणजे हातची म्हणजे काही न करता मिळणारी मार्क आहे तिला काही. डू यू अंडरस्टँड. बरं हे लक्षात आलं का तुमच्या एकंदरीत. आता मला सांगा पुढं, आता प्रिफिक्स आहे, प्रिफिक्सला काय म्हणायचं चला सांगा, प्रिफिक्सला उपसर्ग म्हणतात. म्हणजे एलेटर और काय रे, और बर का, एलेटर और ग्रुप ऑफ लेटर्स ऍडेड टू द बिगिनिंग ऑफ ए वर्ड टू चेंज इट्स मिनिंग. शब्द किंवा शब्दांचा काय असतो, हा समूह, शब्द किंवा शब्दांचा समूह. तो कुठे येतो सांगा, शब्दाच्या सुरुवातीला. कशासाठी येतो, चेंज इट्स मिनिंग, त्याचा अर्थ बदलण्यासाठी. हे कळालं का नाही कळालं. म्हणजे सफिक्स कुठे, प्रिफिक्स कुठे येतो, म्हणजे प्रिफिक्स हा शब्द किंवा शब्दांचा समूह असतो, तो कुणाच्या अगोदर येतो, शब्दाच्या अगोदर. कशासाठी, टू चेंज इट, त्याचा अर्थ बदलण्यासाठी. डू यू अंडरस्टँड. आता मला सांगा याच्यामध्ये हॅप्पी, HAPPY हॅप्पी. आता मला सांगा हॅप्पी म्हणल्यानंतर आता इथं काही सांगा अनहॅप्पी, UN HAPPY. आता मला सांगा पोरांनो, ह्यातला प्रिफिक्स कोणता आहे सांगा, अन. ही कुठं आलाय सांगा, सुरुवातीला. कशासाठी आलाय, मिनिंग चेंज झाला, मिनिंग चेंज झाला, म्हणजे ही काय सांगा, प्रिफिक्स आहे. ह्या प्रिफिक्सचा अर्थ काय सांगा, नॉट आहे, म्हणजे हा निगेटिव्ह प्रिफिक्स आहे. आणि निगेटिव्ह प्रिफिक्सेस आर यूज्ड टू मेक अँटोनिम्स, विरोधाचे शब्द बनवण्यासाठी होतं. आणि हे मी वाक्य टाकले का, विच ऑफ द फॉलोइंग प्रिफिक्सेस आर यूज्ड टू मेक अँटोनिम्स. कुणी कुणी प्रश्न वाचला हातवर, आयोगाचे प्रश्न आहेत असे. डेव्हलप करणं असं आहे, म्हणजे तुमचं ती हार्डवर्क आहे का, स्मार्ट वर्क होऊन जाईल ह्या पद्धतीनं. आता लक्षात घ्या, म्हणजे प्रिफिक्स कळालं का नाही. आता बघा, ए लेटर और बर काय, ए लेटर और ग्रुप ऑफ लेटर्स विच इज ऑब्लिक आर ऍडेड टू द बिगिनिंग ऑफ ए वर्ड टू मेक अ न्यू वर्ड. टू मेक काय सांगा, न्यू वर्ड. आता मला सांगा ह्याच्यामध्ये कुठे येणार ही अफिक्स, म्हणजे काय, शब्द किंवा शब्दांचा काय असणार, समूह. तो शब्द किंवा शब्दांचा समूह असणार, जो कुठे येतो सांगा, सुरुवातीला किंवा शेवटी. डू यू अंडरस्टँड. कुणा कुणाला कळालं. आता मला सांगा सुरुवातीला येईल किंवा कुठे येईल सांगा, ही शेवटी येईल. आणि मग तो काय असणार सांगा, म्हणजे प्रिफिक्स आणि सफिक्स मिळून ह्या दोन्हीला काय म्हणायचं सांगा, अफिक्स. किती जणांना कळालं हातवर, बोला लक्षात. आता मला सांगा इथं जर सांगितलं, बघा इथं सांगितलं करीज आहे, COURAZE, करीज काय सांगा, रूट आहे, रूट आहे ना. आता मला सांगा OUS, बोला की करेजियस आहे. मग ही काय सांगा, कुठं आलाय, शेवटी. आणि ही कुठं आलाय सांगा, आणि ह्या दोन्हीला मिळून काय म्हणतात, अफिक्स. किती जणांना कळालं. म्हणजे प्रिफिक्स आणि सफिक्स दोन्ही मिळून काय होतं सांगा, अफिक्स. बरं, प्रिफिक्स आणि ही अफिक्स कळालं का नाही, सफिक्स बी थोडंफार कळालं का नाही, सफिक्स कळालं का नाही. गुड. आता मला सांगा याच्यामध्ये पुढे बघू, प्रिफिक्सेस कुठे येतात चला सांगा. प्रिफिक्सेस सुरुवातीला, प्रिफिक्सेस अकर ऍट द बिगिनिंग ऑफ ए वर्ड. कशासाठी, अँड दीज प्रिफिक्सेस आल्सो हॅव देअर ओन मिनिंग, त्यांना स्वतःचा अर्थ असतो. फॉर एक्झाम्पल, मग प्रिफिक्सेस ऑफ डिफरंट काइंड्स अँड देअर मिनिंग, त्यांचे प्रकार पडतात. प्रिफिक्सचे प्रकार किती वाचा. हा, पहिला सांगा निगेटिव्ह प्रिफिक्स, हा, प्लेस प्रिफिक्सेस, हा, नंबर प्रिफिक्सेस, हा, टाइम प्रिफिक्सेस, चला गुड, हा, पेजॉरेटिव्ह प्रिफिक्सेस, हा, रिव्हर्जेटिव्ह प्रिफिक्सेस, हा, प्रिफिक्सेस ऑफ डिग्री और साइज, प्रिफिक्सेस ऑफ ओरिएंटेशन अँड ऍटिट्यूड. परीक्षा आहे का नाही, कोणी कोणी अभ्यास रिवाइज केले का नाही, रिव्हिजन वाचलंच नाही तर मग काय करायचंय आता. ही ह्याच्यावर 3-4 हातचे मार्क आहेत की ही. तुम्हाला सांगा
तुम्हाला तिकडे क्लॉज एलिमेंट्स म्हणलं की ग्रामर सोपं जातंय. सब्जेक्ट व्हर्ब ऑब्जेक्ट आणि ग्रामर घुसतंय आणि सोपं जातंय. आणि व्होकॅब्युलरी मध्ये हे केलं की सफिक्स प्रिफिक्स इनफिक्स त्याचं रूट डिराइव्ड कुठून आलाय, लॅटिन आहे, ग्रीक आहे, 3 व्होकॅब्युलरी डेव्हलप, इंग्लिश अभ्यास सोपा जातोय. टेन्शनच येत नाही पुन्हा. चला लक्षात आलं का? चला काय काय सांगा. चला प्रिफिक्सचे प्रकार किती, चला लवकर सांगा. हा बोला की 8 आहेत. कोणकोणते सांगा? निगेटिव्ह प्रिफिक्सेस, चला. हा प्लेस प्रिफिक्सेस, हा नंबर प्रिफिक्सेस, टाइम प्रिफिक्सेस, हा पेजोरेटिव्ह प्रिफिक्सेस, रिव्हर्जेटिव्ह प्रिफिक्सेस, हा प्रिफिक्सेस ऑफ डिग्री ऑर साइज, हा प्रिफिक्सेस ऑफ ओरिएंटेशन ऍटिट्यूड. ह्याच्यावर प्रश्न आहे का नाही? आहे. ह्याच्यावर आहे का नाही? आहे. ह्याच्यावर आहे, ह्याच्यावर आहे, ह्याच्यावर आहे. सगळ्यावर प्रश्न येत नाही बच्चे. कुणी कुणी नाव बी ऐकले नसते. मग परीक्षेकडे राहते आपण कशाला, आपण यायला पाहिजे. तुम्ही टेन्शन घेऊ नका. आपण तुम्हाला जी येत नाही ते इथं करून घेऊ. जी येते तुम्ही करा घरी. नाही लक्षात आलं? तुम्ही ज्याचा अभ्यास झालाय ना, तुम्हाला जेवढं माहिती आहे तेवढं करीत बसा. जे माहित नाही का ते तुम्हाला इथं माहिती मिळून जाईल. अरे बरोबर आहे का चुकीचं आहे? ठराविकच टॉपिकचा अभ्यास करून पोरं जातात, कारण तेवढंच माहित असतील. जे माहित नाही ते माझ्याकडे माहिती करून घ्यायला या कमीत कमी तरी. अंधारात राहू नका. अरे बरोबर आहे का चुकीचं आहे? बरं एवढं कळा का? डू यू अंडरस्टँड? गुड. आता मला सांगा निगेटिव्ह पहिला प्रकार बघू आता. निगेटिव्ह प्रिफिक्सेस. चला आता प्रिफिक्सेस टू मेक अँटोनिम्स हे कशासाठी वापरले जातात? विरोधार्थी शब्द बनवण्यासाठी. पहिला कोणता आहे सांगा? ए काय आहे सांगा? प्रिफिक्स आहे. ए हा शब्द काय आहे सांगा? प्रिफिक्स आहे. शब्दच नाही, काय आहे सांगा? लेटर आहे. हे लेटर आहे. ह्याचा अर्थ काय सांगा? नॉट. कशाचा अर्थ सांगा? याचा अर्थ सांगा? नॉट. आता मला सांगा ए म्हणजे काय सांगा? नॉट. आता मला सांगा, आता थेइस्ट शब्द ऐकला का तुम्ही? थेइस्ट स्पेलिंग सांगा पटपट. हा THEIST. थेइस्ट म्हणजे काय सांगा? बघा, वन हू बिलीव्स इन द एक्झिस्टन्स ऑफ गॉड. वन हू बिलीव्स इन द एक्झिस्टन्स ऑफ गॉड म्हणजे काय? आस्तिक, ईश्वराचे अस्तित्व मानणारा का न मानणारा? मग हा काय झाला सांगा? वन वर्ड सबस्टिट्यूट. हा काय झाला? वन वर्ड सबस्टिट्यूट. आणि मग मला सांगा, हे परीक्षेला विचारले STI 2014, टॅक्स 2017, PSI 2014, डिपार्टमेंटल PSI 2021. ह्याच्या विरोधात शब्द सांगा. चला एथियस्ट. चला एथियस्ट स्पेलिंग सांगा. ATHEIST. एथियस्ट म्हणजे काय? चला चला. हा वन हू डज नॉट बिलीव्ह इन द एक्झिस्टन्स ऑफ गॉड. ह्याला मराठीत काय म्हणायचं? नास्तिक. आणि मग मला सांगा, ईश्वराचे अस्तित्व मानणारा का न मानणारा? मग ह्याच्यावर आयोगाचे प्रश्न आहेत का नाही? कसे मला सांगा. हा टॅक्स 2015, टॅक्स 2017, असिस्टंट 11, PO 17, ग्रुप C. समजलं? आता बघ सांगा थेइस्ट आणि एथियस्ट. एथियस्ट मधला प्रिफिक्स कोणता आहे सांगा? ए. ह्याचा मिनिंग काय सांगा? असा एक प्रश्न विचारताय. अरे कळालं का नाही? कळालं? किती जणांना कळालं? आता व्होकॅब्युलरी डेव्हलप होत जाईल का नाही? पाठ करायची नाहीच की. तुम्हाला सांग का पूर्ण आता ही तुम्हाला, आता तुम्ही मला वाटतं ऑनलाईनला पण, ऑनलाईन वाल्यांना पण ऍप मध्ये टाकली झेरॉक्स PDF तुम्ही डाउनलोड करत. 100 किती पानाची? 24 ना? 132. अजून सेकंड पार्ट आहे. एवढं जरी केला ना 2 ते 3 हजार व्होकॅब्युलरी डेव्हलप होते. आणि ती सगळी आयोगाची आणि येणारी ही होती सगळी. नाहीतर कुठं क्लास नुसतं व्होकॅब्युलरीचा क्लास करून कोण लागले डेव्हलप करायला? फक्त सांगायचं ही शब्द चित्र दाखवायचे, हे करायचं. तसं होत नाही. विधान चित्र बघायचं, चित्र दाखवायचं, हे असं आहे. तसं होत नाही. आणि तुम्ही किती व्होकॅब्युलरी डेव्हलप करा आणि तुमची किती त्याचा अर्थ पाठ असू द्या, तुम्हाला त्या परीक्षेला ती इडियम कोणत्या अर्थाने आली ही जर कॉन्टेक्स्चुअल मिनिंग नाही कळा तर त्याचा मार्क जातो. कोण कोण माझ्या मतात सहमत आहे? ऑनलाईन वर विधान बरोबर का चूक? थम द्या. चला ऑनलाईन विधान बरोबर आहे का चुकीचं आहे? हा बरं आता मला सांगा इथपर्यंत कळालं काही? बघा आता एक लक्षात घ्या. एक आहे सांगा प्रिफिक्स आहे. कसला प्रिफिक्स आहे? निगेटिव्ह आहे. ह्याचा अर्थ काय सांगा? नॉट. डू यू अंडरस्टँड? मग ह्याच्यामध्ये सांगा थेइस्ट. थेइस्टच्या विरोधात शब्द एथियस्ट. थेइस्ट काय सांगा? वन वर्ड. एथियस्ट काय सांगा? वन वर्ड. आणि थेइस्टच्या विरोधात एथियस्ट म्हणजे 2 वन वर्ड सबस्टिट्यूट झाले आणि एक अँटोनिम झाला. डू यू अंडरस्टँड? आता मला सांगा याच्यामध्ये आता सांगा शी वॉज अ रिलिजियस लेडी. शी वॉज अ काय सांगा? रिलिजियस लेडी म्हणजे धार्मिक लेडी होती ती. बट हर सन वॉज एथियस्ट. मनाचं काय आयोगाचं? आयोगाचं आहे. डू यू अंडरस्टँड? एक कळालं का नाही आपल्यालाही? आणि मग सांगा हाऊ मेनी स्टुडंट्स आर थेइस्ट. किती विद्यार्थी थेइस्ट आहेत? सगळेच आहेत का? म्हणजे यू आर थेइस्ट. मग तुम्ही असं म्हणणार परमेश्वर सर्वव्यापी आहे.
परमेश्वर सर्वज्ञानी आहे, परमेश्वर सर्व शक्तिमान आहे, ऑमनिप्रेझेंट आहे, ऑमनिपोटेंट आहे, ऑमनिसियंट आहे. मग गॉड इज, चला गॉड इज, मला वाक्य सांगा. हा, गॉड इज ऑमनिप्रेझेंट, हा, ऑमनिपोटेंट अँड ऑमनिसियंट. चला ऑमनिप्रेझेंट म्हणजे काय सांगा. हा, वन हु इज प्रेझेंट एव्हरीवेअर. मराठीत काय म्हणायचं, चला सर्वव्यापी. डू अंडरस्टँड? ऑमनीचा अर्थ काय सांगा, ऑल. ऑमनिप्रेझेंटला युबिक्युटस समानार्थी, युबिक्युटस आत्ता आलाय तो, काय सांगा, युबिक्युटस समानार्थी. डू अंडरस्टँड? आणि बँक पीओ 2010चा प्रश्न इकडे टाकलाय त्यांनी, समानार्थी. ऑमनिपोटेंट म्हणजे काय, वन, वन हु इज ऑल पॉवरफुल. डू अंडरस्टँड? ऑमनिसियंट म्हणजे काय, वन हु नोज एव्हरीथिंग. एक किती झाले सांगा. हा, एक ही ती झाले. हा, तीन. ऑमनिपोटेंट, हा, ऑमनिसियंट, ऑमनी प्रेझेंट, युबिक्युटस. चार, चार अंकी झाले सांगा. दोन, सहा. विरुद्धार्थी एक, सात. निगेटिव्हचा अर्थ ही, आठ. वाचायचंच नाही घरी जाऊन पुन्हा. जे कोण असतील ज्यांचा परमेश्वर विश्वास नसेल त्यांच्यावर केस केली जाते. ब्लॅस्फेमी, ब्लॅस्फेमी वन वर्ड सुटते. कंटेम्प्ट ऑफ गॉड आहे ते, परीक्षक आहे ब्लॅस्फेमी. तिथं त्या नोट्स आहेत, ऑनलाईन नोट्स दिलेत ना, त्या नोट्सवर असले. चला, कंटेम्प्ट ऑफ गॉड. ब्लॅस्फेमी स्पेलिंग सांगा. BLAS PLASPHEMY. ब्लॅस्फेमी म्हणजे काय सांगा, कंटेम्प्ट ऑफ गॉड. तिथंच लिहायचं. नोट्स दिले बघायचे. ह्या वन वर्ड सबस्टिट्यूटची नोट्स आहे तुम्हाला ह्याच्यात, कशात आहे, ऍप मध्ये दिलेली. नीट अभ्यास करा. तुम्ही किती दिवस व्होकॅब्युलरी करा गडे, किती बी करा, ही तर सगळंच होऊन जाते. चला काय सांगा. ब्लॅस्फेमी स्पेलिंग काय सांगा. BLASPHEMY. ब्लॅस्फेमी म्हणजे काय सांगा, कंटेम्प्ट ऑफ गॉड. किंवा ऑब्लिक करून पटपट लिहायचं. टॉकिंग, टॉकिंग, TALKING, टॉकिंग डिसरिस्पेक्टफुली. DISRESPECTFULLY, disrespectfully of a sacred things. OF of a कसले थिंग्स सांगा, सेक्रेड थिंग्स. OF of a sacred things म्हणजे काय सांगा, ईश्वर निंदा, ईश्वर निंदा, ईश्वराच्या अवहेलना. परीक्षा का मनाचं ही परीक्षा आहे. AS 2016 लेपटपाट. AS 2016. CGL Tier 1 2011, 2017. मल्टीटास्किंग 2013. कुणी कुणी ऐकलं शब्द, पायी असते विरोधार्थी, पायीची, पायी असते ब्लॅस्फेमीच्या विरोधार्थी झाला. हा किती शब्द झाले सांगा, वरून किती निघाले सांगा, बोला की. 8 9 9 10 झाले की, 10 झाल्या का, ह्या 10 शब्द आता डेव्हलप करत चालायचे पटपट. हा, ही तुम्ही कधीच घरी जाऊन वाचायचं नाही, परीक्षेला डिरेक्ट. दुसरं काय सांगितलं सांगा. अजून एक तुम्ही शब्द ऐकला असेल, विथ ही ऐकलाय असेल बघा, सायनेक्युअर शब्द ऐकला का. SINECURE, सायनेक्युअर ऐकलाय का. आता सायनेक्युअर म्हणजे काय असतं, STIची पोस्ट ही सायनेक्युअर पोस्ट आहे. पैसे जास्त असतात आणि काम कमी असतं आणि रिलॅक्स असतं. STIची पोस्ट ही सायनेक्युअर असते. आता पोरांनो, ह्यातलं प्रिफिक्स ही काय सांगा, प्रिफिक्स कोणता सांगा. सायन्या, सायनी. सायनी म्हणजे विदाऊट आहे. सायनीचा अर्थ काय सांगा, विदाऊट आहे. SINE. सायनीचा पण अर्थ काय सांगा, विदाऊट आहे. WITHOUT. सायनीचा अर्थ विदाऊट आहे. पण आपण हा जो आहे का, हा लॅटिन प्रिफिक्स आहे. कसला प्रिफिक्स आहे, हे पण विचारतात. ग्रीक प्रिफिक्स आहे, लॅटिन आहे का इंग्लिश आहे, परीक्षेला कोणी कोणी बघितलं हे. म्हणजे ह्याची रिव्हिजन घ्यायचं का, शिकवायची आता ही. चला चला चला, रिव्हिजन आहे का, शिकवायचं ऑनलाईन. चला चला, कमेंटीने दिसणार आलं इकडे काय काय शिकवायचं, रिव्हिजन, परीक्षा सगळं चाललंय. काय तुमची काय मत आहे सांगा. चला पटपट पटपट. ज्याला बरं का, ज्याला वेळ जातोय का, त्याला आता कळणार नाही, परीक्षा दिल्यावर कळेल. वेळ नव्हता घ्या, वेळ जात नव्हता. तुम्ही नीट आहे का, तुम्ही बिलीव्ह इन मी रे, बिलीव्ह इन मी. बघा लक्षात आला सर. सायने म्हणजे सांगा, सायने म्हणजे सांगा, विदाऊट. विदाऊट. मग चला, ही कुठला प्रिफिक्स सांगा, लॅटिन प्रिफिक्स सायने. मग त्याचे वर्ड कोणता बनला सांगा, सायनेक्युअर. म्हणजे काय लिहा तिथं, अन ऑफिस ऑर पोस्ट. वन वर्ड सबस्टिट्यूट आहे. परीक्षा STI 2014. an office, OFFICE, an office or post, an office or काय सांगा, पोस्ट, with no work.
WITH, with no work but high pay. With no work but high pay. आरामशीर बैठी नोकरी. लक्षात ठेवा. ए सायने, सायने म्हणजे काय? चला पटपट. सायने म्हणजे काय? विदाउट. हे कुठला प्रिफिक्स आहे हा? लॅटिन. आणि सायनेक्युअर, त्याचा वन वर्ड सब्जेक्ट काय सांगा? सायनेक्युअर. सायनेक्युअर म्हणजे काय सांगा? STI. STI पोस्ट सायनेक्युअर एंड. तू STI का? सायनेक्युअर पोस्ट आहे. म्हणजे काय सांगा? an office or post with no work but high pay. काम नाही पण पगार जास्त. काम नाही पण पगार जास्त. सायनेक्युअर. सायनेक्युअर. हे झालं. हो का? ये पण ही निगेटिव्ह आहे. हे डू यू अंडरस्टँड? संपलं. हे कळालं का नाही आपल्याला? गुड. आता चला. हो का? STI 2010. क्वेश्चन नंबर 68. पॉइंट आउट द प्रिफिक्स इन द वर्ड एथियस. चला उत्तर सांगा. ये किती नंबर? हो का? ये झाला. परीक्षेला प्रश्न आलेले घेऊ. चला. हा चला समजलं का? हे फास्ट व्हायचा काय विषय आहे का? नाही. चला पुढे काय म्हणताय बघा ही. हा पोरांनो, ह्याच्यावरचे बघा. ह्याच्यावरचे प्रश्न आहेत फॉर्मेशन ऑफ वर्डचे. 100-150 प्रश्न आहेत आपल्या पुस्तकात. ह्या पुस्तकात त्याचे 4000 प्रश्न आहेत. 4000पेक्षा 4000 गुणले 4च स्पष्टीकरण म्हणजे 16000 प्रश्नांचा सराव होतोय. किती? 16. आणि ते मी मराठी आणि इंग्लिश भाषेतून आणि सगळे शब्द असे लिहून दिलेत. अर्था उच्चारासहित मराठी इंग्लिश आणि वाक्य सगळी सोडून दिलेले आहेत. ह्याचा रेफरन्स घ्या तुम्ही. आणि ज्यांचा पूर्ण कशाचा अभ्यास झाला असेल टॉपिक वाईज तर त्यांनी काही प्रश्नपत्रिका 50 सोडून दिलेत. किती? 50. रॅन्डमली, टॉपिक वाईज नाही, रॅन्डमली. तर तुम्हाला अडचण असेल तर एक एक प्रश्नपत्र घ्या आणि ती सोडवा आणि पुन्हा काय चुकलं असेल स्पष्टीकरण बघत बघत करेक्शन करा. घरची घरी आपला अभ्यास टेस्ट. घरची घरी सेल्फ स्टडी क्वेश्चन पेपर टेस्ट लावा की घरची घरीच. याला कुठं जाताना टाइमपास करता? घरीच बघायचं करायचं हे सगळं. बरं, डू यू अंडरस्टँड? चला हे पुढे काय म्हणताय बघा. हा टॅक्सेशन 2017 क्वेश्चन नंबर 54 आहे. चला काय म्हणताय बघा बरं ही. सिलेक्ट द वर्ड विच मीन्स द सेम ॲज द फॉलोइंग ग्रुप ऑफ वर्ड्स. काय म्हणताय बघा. हा वन हू डज नॉट बिलीव्ह इन गॉड. हे किती नंबर? थेस्ट का एथियस्ट? आणि चला ही काय त्याच्या विरोधात मग सांगा. एथियस्ट. सॉरी एथियस्टच्या विरोधात थेइस्ट. चला इंग्लिश मध्ये काय म्हणायचं? वन हू बिलीव्ह इन द एक्झिस्टन्स ऑफ गॉड. डू यू अंडरस्टँड? राहिलो कोणतं? अनरिलिजियस म्हणजे काय रे? धर्मावर काय रे? म्हणजे समवन हु इज नॉट रिलिजियस. ए प्रिफिक्स कोणता आहे सांगा. हो का? अन. ए नॉट रिलिजियस. अननिगेटिव्ह प्रिफिक्स. समजतंय का नाही? अन कसला प्रिफिक्स सांगा? निगेटिव्ह प्रिफिक्स. अनरिलिजियस आहे. डू यू अंडरस्टँड? म्हणजे समवन हु इज नॉट रिलिजियस. धर्मावर श्रद्धा नसलाय. जो धार्मिक नाही, ज्याची धर्मावर श्रद्धा नाही, नॉट रिलिजियस, अनरिलिजियस आहे. ए मला सांगा अजून एक आहे पेगन. पेगन पण आहे का नाही? PAGAN लिहायचं का? फक्त सांगू काय म्हणते बघा. लिहा तिथं. ए पर्सन हु होल्ड्स रिलिजियस. ए पर्सन पटपट लिहायचं. ए पर्सन हु होल्ड्स HOLDS. ए पर्सन हु होल्ड्स रिलिजियस. चला रिलिजियस स्पेलिंग सांगा. RELIGIOUS. ए पर्सन हु होल्ड्स रिलिजियस बिलीफ्स. Religious beliefs, BELIEFS, beliefs that are not THAT, that are not part, THAT, that are not part of any of any of the ANY, any of the world's WORLD apostrophe S, world's main religious. वर्ल्डच मेन काय रे? रिलिजियस. म्हणजे काय म्हणतात? मूर्तीपूजक. मूर्तीपूजक आहे हा. मूर्तीपूजक आहे. कुठं? WORLD वर्ल्डच आहे. मेन काय रे? रिलिजियस. रिलिजन्स करा. हे झालं. बघा आता हे चला हे काय म्हणतंय बघा. STI 2007 क्वेश्चन नंबर 97. हा चला पटपट. हा सिलेक्ट वन वर्ड फॉर द फॉलोइंग फ्रेज. ए पर्सन हु बिलीव्स इन द एक्झिस्टन्स ऑफ गॉड. काय रे? थेइस्ट. एथियस्ट झालं. आता दोन शब्द लिहायचे. कोणते रे? फनेटिक. हे फनेटिक पण झालाय आपला क्वेश्चन पेपर धर्मवेडा. फनेटिक FANATIC. ए पर्सन विथ नॅरो रिलिजियस व्ह्यूज ना. ए पर्सन विथ narrow 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 religious 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 view VIEW.
पोरांनो आता ज्यांच्याकडे लाईव्ह असतील त्यांच्याकडे नसेल तर ॲपमध्येही सोडलंय, म्हणजे अपलोड केलंय. ती PDF तुम्ही घ्या आणि पुन्हा अजून लेक्चर करा, म्हणजे व्होकॅब्युलरी अजून डेव्हलप होईल. डू यू अंडरस्टँड? फनेटिक झालं का? पुढे बघा फनेटिक ग्रुप बी 2021 आता पण रिपीट झाला. हो का ही 14 आणि हो का इकडे 21 रिपीट झालं. म्हणजे पर्याय सुद्धा सोडायचा का नाही सोडायचा? नाही सोडायचा, पर्याय घ्यायचे आपल्याला. पुढे कोणते सांगा? स्केप्टिक, ही पण रिपीट झाला. स्केप्टिक SCEPTIC स्केप्टिक म्हणजे काय सांगा? वन हु इज ऑलवेज डाउटिंग, वन हु इज ऑलवेज डाउटिंग, वन हु इज ऑलवेज ALWAYS ऑलवेज डाउटिंग DOUBTING, वन हु ऑलवेज काय रे? डाउटिंग. सर लेक्चर क्लिअर नाही का? बरं बरं ठीक आहे ठीक आहे. आता आहे लेक्चर ती घ्या तिथं, काय हरकत नाही. ते बरं संपलं घी 4 का जरा राहिले? कशाचं? म्हणजे काय म्हणताय त्याला? शंकेखोर, शंकेखोर, शंकेखोर आहे. हे बघा डिपार्टमेंटल PSI 2021 पटपट चला. हा क्वेश्चन नंबर किती रे? 38. मॅच द फॉलोइंग पियर्स. काय काय लक्षात येते सांगा? हे फनेटिक तर आत्ताच झालाय. कोणता येईल फनेटिकला? हा ए पर्सन विथ नॅरो रिलिजियस व्ह्यूज. हा म्हणजे काय रे आता सांगा? धर्मांत. आता कोणता अजून आहे? थेइस्ट. थेइस्ट म्हणजे काय सांगा? ए पर्सन हु बिलीव्ह इन गॉड. अजून एक्सेंट्रिक म्हणजे काय रे? ए मॅन ऑफ स्ट्रेंज हॅबिट्स, विक्षिप्त तरी एक माणूस. फास्ट होतंय का पोरांनो? ऑनलाईन कळतंय का? ऑनलाईन तुम्हाला फास्ट होतंय का? आणि करायची गरज आहे. 3-4 मार्क हाताला जाते ना, व्होकॅब्युलरी डेव्हलप होईल. पोरांनो खरं सांग का? अंधभक्त नसलं पाहिजे. अरे बरोबर आहे का? ज्याला फॉलो करायचं का त्याचा स्टडी आहे का नाही ते बघावं लागतं आधी. कुणाच्या पायावर डोकं ठेवून उपयोग नाही, त्याचं पाय स्वच्छ आहे ना ते आधी बघावं लागतात. विधान बरोबर आहे ना? हा बघा काय लक्षात आलं? चला हे लक्षात आलं का? मग राहिले किती आता? एक्विअर फिश. कुणी कुणी ऐकलं? हातवर हातवर हातवर. ही कुणी कुणी? ही इडियम आहे का? काय सांगा? इडियम आहे. एक्विअर फिश, अन एक्सेंट्रिक पर्सन, ए स्ट्रेंज पर्सन. म्हणजे एक्विअरला बघा क्विअरला समाज शब्द बघा इकडे बघा QUEER. क्विअरला समाज शब्द सांगा? एक्सेंट्रिक ECCENTRIC. ह्याला समाज शब्द स्ट्रेंज STRANGE. डू यू अंडरस्टँड? समानार्थी 3 झाले. कोणकोणते सांगा? बघा क्विअर आहे ना, एक्सेंट्रिक आहे, अजून सांगा स्ट्रेंज आहे. आणि ते इडियम कोणते सांगा? एक्विअर फिश म्हणजे स्ट्रेंज पर्सन. हर फादर इज अ क्विअर फिश. हर फादर इज अ क्विअर फिश. हे परीक्षा का मनाच आहे? मनाचं परीक्षा, परीक्षाच आहे ही. क्विअर फिश. डू यू अंडरस्टँड? डू यू अंडरस्टँड? झालं. ती कधी आलं सांगा? इंजिनिअरिंग 2014. इंजिनिअरिंग 2014 ची चालली व्होकॅब्युलरी प्रिव्हियस इयर्स क्वेश्चनची का नाही? तुम्हाला असं वाटतं की इथे बसल्यावर ही भरणार नाही? होतंय ना, होतंय होतंय. झालं. यू अंडरस्टँड? ही सगळं कळालं का? मग आता ह्याच्या पाठीमागे येऊ. आता ही एक राहिलं की रे? टॅक्सेशन 2015 क्वेश्चन नंबर 68 पटपट. अँड एथियस्ट इज द वन. चला उत्तर सांगा. बोला की वन हु डज नॉट बिलीव्ह इन गॉड. ह्याचं सांगा. वन हु बिलीव्ह इन गॉड थेइस्ट. वन हु लव्स मॅनकाइंड फिलॅन्थ्रपिस्ट. फिलॅन्थ्रपिस्ट लगेच. ही तर 2 झाले, ही तिसरा घ्या. फिलॅन्थ्रपिस्ट. चला फिलॅन्थ्रपिस्ट स्पेलिंग सांगा? PHILAN. चला PHILANTHROPIST. चला फिलॅन्थ्रपिस्ट काय सांगा? 1. फिलच काय सांगा? फिल PHIL. बघा सांगतो हा आता. ही एक समजून घ्या. PHIL किंवा PHILO. फिलो म्हणजे लव. हा प्रिफिक्स लव, लव त्याचा अर्थ होतो. लव आलं की तर लव लव का? अरे कळलं का नाही? फिल म्हणजे काय सांगा? फिल किंवा फिलो. फिलो म्हणजे काय सांगा? लव. डू यू अंडरस्टँड? हा ग्रीक प्रिफिक्स आहे. ग्रीक कसला प्रिफिक्स? हा ग्रीक. त्याचा मीनिंग काय सांगा? लव. आणि त्या मग सांगा काय झालं सांगा? फिलॅन्थ्रपिस्ट म्हणजे काय सांगा मग? वन हु लव्स मॅनकाइंड. डू यू अंडरस्टँड? आणि मग पोरांनो हे लव्हर ऑफ मॅनकाइंड समानार्थी अल्ट्रुइस्ट आहे.
अल्ट्रुइस्ट, ALTRUIST, ALTRUIST, अल्ट्रुइस्ट, ALTRUIST, अल्ट्रुइस्ट आहे. अल्ट्रुइस्ट म्हणजे काय सांगा, ए लव्हर ऑफ मॅनकाइंड. ए पोरांनो, आता परत म्हणजे ही काय सांगा, फिलॉन्थ्रोपिस्ट म्हणजे काय सांगा मग, लव्हज मॅनकाइंड. अशी माणसं असतात वन हु हेट्स मॅनकाइंड. अरे असतात का नसतात? मिशनथ्रोप टाका, मिशनथ्रोप, MISANTHROPE, MISANTHROPE. मिशनथ्रोप म्हणजे काय मग चला सांगा, वन हु हेट्स मॅनकाइंड. एक किती वन वर्ड सबस्टिट्यूट झाले सांगा चला, एक 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 हा 2 3 4 हा 3 अजून व्हायचं आहे. वन हु नोज एव्हरीथिंग, बोला की. ओमनिसियंट, OMNISTIENT, ओमनिसियंट. चला किती व्हॉकॅब्युलरी डेव्हलप झाली सांगा. हा 1 2 3 4, अल्ट्रुइस्ट 5, अल्ट्रुइस्ट अजून दुसरा मिशनथ्रोप 6 6 8. मगापासून व्हॉकॅब्युलरी वाढत चालली आहे. 2 तास बसले 2 300 होऊ शकते, तुमच्यावर अवलंबूनही. आणि 2-4 दिवस गेले 2000 होती. सेपरेट व्हॉकॅब्युलरीची बॅच नसते. व्हॉकॅब्युलरी काय काय ॲपवर काय पट करायचं का, दोन दहान घेऊन ही घेऊन असलं कुठलं इफेक्टिव्ह आहे? हे इफेक्टिव्ह आहे. ह्या चॅप्टर मधून सगळी व्हॉकॅब्युलरी आयोगाची क्लिअर होते. बँकिंगची सगळी सगळी अशी डेव्हलप केली मी होणार. आता मला सांगा, हे क्लिअर का नॉट क्लिअर? क्लिअर क्लिअर. चला, कोणाचा काय प्रॉब्लेम आहे का? अल्ट्रुइस्ट दत्ता गुड, पीपी गुड. कोणाची का काकडे विजय काय अडचण आहे का बघ, पीपी कोण असेल ती चला लवकर. हा मग येत हुशार येतील बघा. हे पण झालाय, हा पण झालाय. चला आता बघा इथं ह्यातलं काय काय ओळखीच वाटतं रे? पॅन म्हणजे वाला बरं जाऊ दे, ही नंतर घेऊ. काय काय राहिले ती का घ्यायचं आताच? बघा पॅनसिया, पॅन सांगा ह्याच्यावर कुठं सोल्युशन निघतंय मला सांगा. रामबाण कुठं आला तो रामबाण उपाय? हे बघा, समथिंग दॅट विल पुट राईट ऑल ट्रबल्स. पॅन म्हणजे काय सांगा? ऑल. ती पुढे येणार आहे, पॉल म्हणजे नंबर मध्ये जाईल. प्रिफिक्स आहे तो पण. पॅन म्हणजे ऑल, पॅनसिया काय स्पेलिंग सांगा? PANACEA. किती वेळेस शब्द आला ही? 16 वेळेस आहे. किती वेळेस? 16 वेळेस. हा शब्द 16 वेळेस आलाय, 16 वेळेस. नीट लक्षात ठेवायचं. बँकिंग, SSC, MPSC दत्तकच घेतलाय शब्द ही. चला काय काय सांगा. हा पॅनसिया. अजून काय काय लक्षात येतोय तुमच्या? चला सांगा बरं. हा विटरन, विटरन म्हणजे सांगा बरं. विटरन वन हु हॅज हॅड एक्सपिरियन्स इन द स्टेटेड ऍक्टिव्हिटी. म्हणजे कोण सांगा? विटरन म्हणजे काय मला असं म्हणायचं सांगा. अनुभवी माणूस. पास्ट मास्टर, पास्ट मास्टर. पास्ट मास्टर काय सांगा? अन एक्सपर्ट पर्सन. वनिता इज एक्सपर्ट इन बिफुलिंग इन गेटिंग थिंग्स डन. का किंवा ही इज एक्सपर्ट इन बिफुलिंग द पीपल. बिफुलिंग म्हणजे मूर्ख बनवत पटायचं. तो एक्सपर्ट आहे. ही इज अ पास्ट मास्टर इन बिफुलिंग द पीपल बाय युझिंग हिज ऑइली टंग. ऑइली टंग ईडीएम आहे. फ्लॅटरी खुशमुस्करी काही करणारा. गोड बोल्या, गोड बोल्या. हाय काय का नाही? इंटरेस्टिंग आहे बरं का हे सगळं, लय इंटरेस्टिंग. अरे विषयाची इंटरेस्टिंग आहे. हा पोरं कुठं तिथं पण घेऊन जातात, पुन्हा ह्यांना काय भीती दाखवलंय. अगोदर भेटतात आणि ह्यांना पुन्हा भीती दाखवतात. असं होतंय. शिक्षक भ्यायला लावलाय त्यांना. कुठलाच विषय सोपा नसतो, कुठलाच विषय आवड नसतो. समोरचा शिक्षक जसा करतो तसा तो असतो. पण प्रॉपर वे बेसिक पासून शिकवणार असला पाहिजे. बरं कळालं काही? राहिलं कोणतं सगळं? अमेटर. हौशी 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 कुठली? अमेटर. अमेटर 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 सांगा बरं. वन हू बघा, वन हू अंडरटेक्स टास्क फॉर एन्जॉयमेंट अँड विदाउट बिईंग पेड फॉर. हौशी म्हणजे कशासाठी काम? कशासाठी? आनंदासाठी काम करणार, पैशासाठी नाही. डू यू अंडरस्टँड? काय म्हणता येईल मग? चला, हौशी व्यवसाय म्हणून हो तर स्वतःच्या आनंदासाठी एखादी गोष्ट करणारा अमेटर. ह्याच्यावर दर्शवलंय प्रोफेशनल. प्रोफेशनल. चला प्रोफेशनल स्पेलिंग सांगा. PROFESSIONAL. लय इंटरेस्टिंग आहे. तुम्ही फक्त थांबा जरा. का व्होकॅब्युलरी उठणारच नाही 2-3 तास आता. कशाला नाही येतंय ना? चला चला. काय लक्षात आलं सगळं? प्रोफेशनल. यू अंडरस्टँड?
आता संपलं की का राहिले अजून ऑस्ट्रेलिया राहिलेलं कोणतं आहे मग सांगा टू स्टॉप समथिंग समवन ॲज अ मेंबर ऑफ द ग्रुप म्हणजे बहिष्कार टाकणे वाळीत घालणे वाळीत टाकणे वाळीत टाकणे वाळीत टाकणे गावाकडे टाकते वाळीत कधी कधी भावकीच कधी कधी वाळीत टाकते भावकीच्या बाहेर टाकतात अरे बरोबर का पण आता तसलं राहिलं नाही जात पंचायत वगैरे तसली बसत नाही जात पंचायत बसते बाबा जात पंचायत वाईट टाकते ती तसं काय राहिलं नाही आता चला संपले किती व्हॅकॅन्सी झाली सांगा हा 1 2 3 4 आतापर्यंत किती झाली 20 25 झाली 25 30 झाली हा झाले 30 व्हॅकॅबलरी दिवस बसून झाली नसते चला घ्या पुढं चला परत इंटरेस्टिंग आहे का नाही रे चला लाईव्ह लाईव्ह या चला लवकर लाईक काय चला दादा थम थम चला या चला डू यू अंडरस्टँड चला हे काय म्हणतंय बघा चला पटपट हा हे संयुक्त 85 गेलो डिरेक्ट आपण हा काय म्हणतंय बघा चला हा चूज द करेक्ट वन वर्ड सबस्टिट्यूट फॉर द फ्रेज वन हू डज नॉट बिलीव्ह इन गॉड चला किती रे एथियस्ट मग रिलिजियस म्हणजे काय वन हू इज काय रे बिलीव्ह इन गॉड किंवा काय म्हणताय बिलीव्ह इन गॉड किंवा वन हू प्रेज टू गॉड प्रार्थना करणारा राहिलं कोणतं सांगा किंवा हॅव्हिंग स्ट्रॉंग बिलीफ इन अ रिलिजन हॅव्हिंग स्ट्रॉंग बिलीफ इन अ रिलिजियन म्हणजे धर्मावर श्रद्धा असलेला रिलिजियस झाला प्रिस्ट म्हणजे काय सांगा वन हू परफॉर्म्स लेट प्रिस्ट म्हणजे धर्मगुरू काय सांगा वन हू परफॉर्म्स ONE वन हू परफॉर्म्स PERFORMS वन हू परफॉर्म्स रिलिजियस सेरेमनीज वन हू परफॉर्म्स रिलिजियस सेरेमनीज CEREMONIES ceremonies in some religions in some काय religions भटजी दिली वस्त्री हळूहळू पाय पसरी दिली वस्त्री आणि पाय पसरी ऐक कुठं तरी ऐकलं असेल तुम्ही हा म्हणजे धार्मिक विधी करणार पुरोहित म्हणा की प्रिस्ट डू अंडरस्टँड गुरव पण म्हणू शकता ना गुरव प्रिस्टियस गुरवीन आहे का नाही प्रिस्टियस गुरवीन ना पुजारी पुजारीन गुरव गुरवीन बरोबर का नाही चला एक राहिलं कोणतं सगळं ऑर्थोडॉक्स ऑर्थोडॉक्स म्हणजे सनातनी वन वर्ड सबस्टिट्यूट आहे हा ह्याच्यावर शब्द अनऑर्थोडॉक्स आहे ऑर्थोडॉक्स ऑर्थोडॉक्स स्पेलिंग सांगा हा ORTHODOX ऑर्थोडॉक्स म्हणजे काय जनरली ऍक्सेप्टेड GENERALLY परंतु ह्याची ऑनलाईन वाली ह्याची नोट्स कशात आहे सांगा ऍप मध्ये स्टडी मटेरियल ना स्टडी मटेरियल का स्टडी मटेरियल मध्ये ती डाउनलोड करा आणि ते झेरॉक्स मारून पुन्हा लेक्चर बघा इंटरेस्टिंग होईल लिहित चला काय सांगा जनरली ऍक्सेप्टेड ऑर अप्रूव्ड OR ऑर अप्रूव्ड अप्रूव्ड स्पेलिंग सांगा APPROVED अप्रूव्ड ऑफ सेमिकोलन देऊन त्या पुढल्या फॉलोइंग जनरली ऍक्सेप्टेड फॉलोइंग FOLLOWING फॉलोइंग फास्ट होत आहे पोरांनो फॉलोइंग जनरली काय रे ऍक्सेप्टेड ऍक्सेप्टेड स्पेलिंग सांगा ACCEPTED म्हणजे काय सनातनी ट्रेडिशनल समाज शब्द ट्रेडिशनल चला ट्रेडिशनल स्पेलिंग सांगा हा TRADITIONAL ट्रेडिशनल ह्याच्या विरुद्ध शब्द अनऑर्थोडॉक्स अनऑर्थोडॉक्स UN अन लावा फक्त प्रिफिक्स अनऑर्थोडॉक्स आहे आता अन काय आहे सांगा हा प्रिफिक्स कसला प्रिफिक्स आहे दुसरा ये झाला आता येवर किती निघाले शब्द चला सांगा 40 पर्यंत गेले आता अन बघा अन म्हणजे काय सांगा हा नॉट बघा सांगा अन म्हणजे नॉट आता ट्रेनर ट्रेनर म्हणजे काय सांगा प्रशिक्षित बरोबर शब्द सांगा चला पट लक्षात राहील ना चला दुसरा कोणता सांगा नेसेसरी नेसेसरी म्हणजे गरजेचे आवश्यक हा अननेसेसरी प्रिफिक्स कोणता सांगा अन ही कशाला उपयोगाला येतात सांगा हा टू मेक अँटोनिम्स चल पटपट येत आहे हा सर्टेन सर्टेनचे विरोधी शब्द अनसर्टेन गुड चला बिलिव्हेबल हा अनबिलिव्हेबल बिलिव्हेबल म्हणजे काय रे विश्वासार्ह चला पुढे एक्सपेक्टेड एक्सपेक्टेड म्हणजे काय रे विरोधी शब्द सांगा अनएक्सपेक्टेड गुड छान प्लीज म्हणजे काय आनंदी संतुष्ट चला किंवा
पण अलीकडे आयोग द वर्ड अनप्लीज इज जनरली कन्सिडर आर्केक लेस कॉमन दॅन डिस्प्लीज. शक्यतो काय वापरायला लागल्यात? डिस्प्लीज. हा जुन्या इंग्लिश मध्ये वापरायचा. आता काय सांगा, प्लीजडचे विरोधी शब्द सांगा बघ. डिस्प्लीज. अनप्लीज कधी वापरतात सांगा? जुन्या इंग्रजीत. चला पुढे काय सांगा? ए टायडी. टायडी म्हणजे काय सांगा? नीटके. ए विरोधी शब्द सांगा? अनटायडी. डू यू अंडरस्टँड? चला सिव्हिलाइज्ड. करेक्ट. सिव्हिलाइज्ड म्हणजे काय? सुसंस्कृत. विरोधी शब्द सांगा? अनसिव्हिलाइज्ड. एक कल्चर्ड म्हणजे काय सांगा? सुसंस्कृत. चला विरोधार्थी. गुड, छान. हॅप्पी. विरोधी शब्द अनहॅप्पी. फेथफुल. आणि मग फेथफुलला समान शब्द सांगा? लॉयल. विरोधी शब्द सांगा? अनफेथफुल. अनफेथफुलला समान शब्द? डिसलॉयल. डिस काय सांगा? प्रिफिक्स आहे. डिस कसला प्रिफिक्स आहे? निगेटिव्ह व्होकॅब्युलरी. शब्द घ्यायचे का नको? काय करतात? डेव्हलप होते. चल अजून तुम्हाला येत नसेल शब्द असा काहीतरी प्रिफिक्स लावून काहीतरी मी बसवलं तिथं. आणि परत अफर्मेटिव्ह निगेटिव्ह कसं करणार? बाय युजिंग अपोजिट वर्ड्स. ट्रान्सफॉर्मेशन मध्ये जातं. ही पुन्हा तिकडे ग्रामर मध्ये घुसतंय. समजतंय का बाळांनो? समजतंय का सगळ्याला? चला चला लवकर. समजतंय का बघा नीट. आणि खरं सांग का, त्या विषयाचं आत्मपरीक्षण करा. काय काय येत नाही ते सांगा. तुम्हाला नंबर दिला ऑनलाईन वाल्यांना पण. 97 काय रे सांगा? 63 03 56 काय रे 27. तुमचं काय अडचण आहे? मला टेक्स्ट एसएमएस करा, व्हॉट्सअप करा. तुमचं काय प्रॉब्लेम आहे नेमकं? अरे कळलं का? आपलं दुखणं आपल्याला कळायला पाहिजे. आणि तुम्ही अशा डॉक्टरकडे जावा त्याला तुमचं दुखणं कळायला पाहिजे. विधान कारण तर कोणता डॉक्टर भारी असतो सगळ्यात? मला सांगा चला लवकर. निदान करणार. रोग डायग्नोसिस करतो तो भारी असतो. भारी औषध देतो ती भारी नसतो. ती लुटायचं काम असतो. विधान ते नेमका आजार कळायला पाहिजे. नाही तर ती इंजेक्शन देऊन काय आजार हायला इंजेक्शन पकालेला. मला वाटतं इंग्लिश बाबतीत तसंच चाललंय सगळीकडे. पोरांचा आजार वेगळा आहे, औषधोपचार वेगळेच चालू आहेत. विधान अरे बोला की. बरोबर आहे. औषधोपचार नीट घ्या. रोग निदान करा. तुमचा काय प्रॉब्लेम आहे ती ओळखा आणि पुन्हा अभ्यासाला चालू करा. बाबांनो समजते का? दिशा कशी असली पाहिजे सांगा? योग्य. चला चला पटपट. हा कुठपर्यंत चालू सांगा? लॉफुल. लॉफुलच्या विरोधी शब्द अनलॉफुल. म्हणजे काय सांगा? म्हणजे इलिगल. लॉफुलला समाज शब्द लिगल. त्याच्या विरोधी शब्द अनलॉफुल. त्याला समाज शब्द इलिगल. मग लिगल LEGA लिगल काय सांगा? कायदेशीर. म्हणजे ह्याला कोणता प्रिफिक्स लावून सांगा? IL. आणि IL काय सांगा? निगेटिव्ह प्रिफिक्स. ती येणार आहे पुढे. चला पुढे काय सांगा? ट्रू. ट्रू बघा इसेन्शियल. हा अनइसेन्शियल. पुढे कोणतं मला सांगा? हा ट्रू. ट्रूच्या विरोधी शब्द अनट्रू. हा काइंड. होली. पवित्र. सेक्रेड. याच्यावर शब्द प्रोफेन. PROFANE. प्रोफेन. PROFANE. मनाचं काय चाललंय? काइंड. अनकाइंड म्हणजे काय? क्रुएल आहे. सेक्रेड. SACRED पवित्र. SACRED पवित्र आहे. सेक्रेड म्हणजे पवित्र आहे. येत तुम्ही जरा शांत राहा रे. तुम्हाला काय विचार करता आपल्यावर? बरोबर आहे का? तुम्ही विचारला पण ह्यांना म्हणलं जरा शांत राहावं लागतं रे पोरांनो. जर शांत. चला पुढचा प्रिफिक्स कोणता सांगा? IL. ILचा अर्थ सांगा? नॉट. हे निगेटिव्ह प्रिफिक्स आहे. ह्याच्यावर पुन्हा प्रश्न आहेत. सगळे प्रश्न काढायचे. मला सांगा आज तुमचा झालेला अभ्यास होणार का न झालेला? बोला की. मग न झालेला अभ्यास तुम्हाला का केलं नाही? न झालेला करायला पाहिजे बाळांनो. दिशा योग्य नाही. ठीक आहे. परत 2 मिनिट थांबा. लाईव्ह मी 2 मिनिटात आलो. वेट फॉर 2 मिनिट्स.
चला प्रिफिक्स चालू होतं ना, प्रिफिक्स कोणता, चला चला आय एल, इल, इल म्हणजे काय सांगा, नॉट. ए लिगल, लिगल लिगल म्हणजे काय, ए विरोधी शब्द सांगा, इलिगल. चला लॉजिकल म्हणजे काय रे, तार्किक. आवाजी नाही का, बघा लॉजिकल म्हणजे काय सांगा, तार्किक. तर्कशुद्ध. ए विरोधात शब्द सांगा, इलॉजिकल. ए इलिजिबल, इलिजिबल म्हणजे सांगा पात्र किंवा काय रे, अनुरूप. त्याला समान शब्द सांगा, क्वालिफाईड. ए इलिजिबलचे विरोधी शब्द अनइलिजिबल. हे ह्याच्यावर आयोगाचे प्रश्न आहेत का नाहीत, की आता प्रश्न पुढे घेऊ ह्याच्या खाली अजून. डू यू अंडरस्टँड. चला पुढे काय सांगा. ए लिटरेट म्हणजे काय रे, साक्षर म्हणजे हु कॅन रीड अँड राईट. बरोबर आहे. ए विरोधात शब्द सांगा, इलिटरेट. पुढे सांगा लिजिटमेट, स्पेलिंग सांगा. हा एल ई जी आय टी आय एम ए टी ई. लिजिटमेट म्हणजे काय सांगा, रास्त, योग्य, कायदेशीर. विरोधात शब्द सांगा, इलिजिमेट, इलिजिटिमेट. लिगल म्हणजे काय सांगा, कायदेशीर. विरोधात शब्द सांगा, इलिगल. लिजिबल सुवाच्य, इलिजिबल. ए ह्याच्या आयोगाचे प्रश्न आहेत का नाहीत, आहेत. हे फास्ट पेज काय विषय आहे का, समजतंय का बाबा, ऑनलाईन समजतंय का, रिव्हिजन आहे का, अभ्यास आहे, काय नेमकं खरंय. चला पुढे काय सांगा. बघा चला आता, ए डिपार्टमेंटल PSI 2017 क्वेश्चन नंबर 29. चला फटफट. हिज हँड रायटिंग इज नॉट, चला बोला की, लिजिबल. म्हणजे त्याचं सुवाच्य नाही, म्हणजे कसं सांगा, लिजिबल आहे म्हणजे कसं सांगा, ही बोला की, बोला बोला. इलिजिबल आहे म्हणजे आता ह्याला प्रिफिक्स लावा कोणता, आय डबल एल ई जी आय बी एल ई. लिजिबल, इलिजिबल म्हणजे हा काय झालं सांगा, विरोधात. हे बरोबर आहे का, ह्याच्यावर प्रश्न आहे आयोगाचा, ह्याच्यावर पण प्रश्न आहे. इलिजिबल म्हणजे काय रे, ही इलिजिबल, पात्र, पात्र. हे समाज शब्द सांगा, क्वालिफाईड. आणि क्वालिफाईडच्या पुढे प्रिपरेशन कोणतं येतं सांगा, फॉर. those who are under 18 are not eligible to vote in India. मनाचं काय आयोगाचं आहे, आयोग आहे वाक्य. ज्यांचं वय 18च्या खाली ते मतदान करायला पात्र आहेत का, नाहीत पात्र. चला इनइलिजिबल, इनइलिजिबल म्हणजे काय सांगा, अपात्र. मग कुणाच्या विरोधात शब्द झाला सांगा, अरे बोला कुणाच्या विरोधात शब्द झाला, हा इलिजिबल, अपात्र. यस. ए इलिगल, इलिगल म्हणजे काय सांगा, त्यांचा मला विरोधार्थी, इलिगल. झाले 4 4 4, हे काय 5 6 6 7 झाले की, तर नाहीच झाले, झाले. चला पुढं, चला काय म्हणते बघा आता. ए प्रश्न मनाचं कसंही बोला की, काय म्हणते बघा हे. ए 2013 आहे, लिपिक टंकलेखा मुख्य परीक्षा 2013 प्रश्न क्रमांक 172. आय कांट रीड हिज रायटिंग, इट इज किती नंबर. इलिजिबल म्हणजे काय, इम्पॉसिबल टू रीड. ह्याच्यावर वन वर्ड सबस्टिट्यूट आयोगाचा आहे का नाही. ए मग ह्याच्या विरोधात शब्द सांगा, आयल काढा, आयल काढा. लिजिबल, गुड, छान, गुड, लिजिबल, करेक्ट. ए परवान सांगा, इलिजिबल तर झालंय, इलिजिबल म्हणजे काय सांगा, बोला की, पात्र. हा लिगल, विरोधार्थी. झाले 1 2 3 4, आउट. हा परीक्षेच्या बाहेर चालली, परीक्षा चालली, परीक्षा आहे. चला पुढे काय सांगताय बघा, हे ह्याचं स्पष्टीकरण. हा इलिजिबल म्हणजे काय, डिफिकल्ट ऑर इम्पॉसिबल टू रीड. वन वर्ड सबस्टिट्यूट झाला हा. अरे झालं का नाही. मग काय सांगा, वाचायला कठीण किंवा अशक्य, सुवाच्य नसले, दुर्वाच्य. विरोधार्थी, आय कांट रीड हिज रायटिंग, इट इज म्हणजे इट इज नॉट लिजिबल. मग चला इट इज नॉट, आता काय सांगा, ह्या फॉर्मेटिव्ह आहे का निगेटिव्ह आहे, अरे ह्या फॉर्मेटिव्ह आहे ना, ह्याचं निगेटिव्ह कसं होईल सांगा, इट इज काय रे, नॉट काय रे, लिजिबल, LEGIBLE. डू यू अंडरस्टँड.
आणि मग इलिजिबल म्हणजे काय? पात्र, अनुरूप. ह्याला समान शब्द क्वालिफाईड. त्याच्यावर शब्द इनइलिजिबल. इन इंडिया यू आर इलिजिबल टू व्हॉट व्हेन यू आर 18. आयोग का म्हणण्याचं आयोगाचं वाक्य. चला पुढं एक्सप्लेनेशन झाले की हो काही हे असं सगळं पुस्तकात दिल्या. ही सगळं पुस्तकात स्पष्टीकरण हो काही असं आहे. हो का ही सगळं स्पष्टीकरण आहे. ही सगळं त्याच्या प्रश्नाचं बाहेर काय बघायचंच नाही. तिथं सगळं संपलं त्याचं. जात नाही, जाणार बी नाही. हा बरोबर काय म्हणते बघा ही चांगलं बरं. महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा स्थापत्य मुख्य परीक्षा 2015 बघा. चूज द अप्रोप्रिएट अल्टरनेटिव्ह फॉर द पेज इम्पॉसिबल टू रीड. किती नंबर? 2 नंबर. मग आता इंडिलिबल हे आता आलाय 2024 गट ब. इंडिलिबल आहे का नाही? इंडिलिबल काय? इंडिलिबल म्हणजे सांगा. दॅट विच कॅनॉट बी रिमूव्ड. दॅट विच कॅन नॉट बी रिमूव्ड. THAT. दॅट विच कॅन नॉट बी रिमूव्ड म्हणजे काय करता येत नाही रे? काढून टाकता नाही येणार. किंवा दॅट विच कॅनॉट बी रिमूव्ड ऑर रब्ड ऑफ. और लिहा. और रब RUBB और रब्ड ऑफ. परंतु ही तर झाला आता कोणता? इम्पॉसिबल टू रीड. इनविजिबल म्हणजे दॅट कॅनॉट बी सीन ना. दॅट कॅनॉट बी सीन ही पण परीक्षाला आलाय. हा दॅट कॅन नॉट बी सीन. THAT. दॅट कॅन नॉट बी काय रे? सीन. SEEN. दॅट कॅन नॉट बी सीन. विजिबल इन काढा. विजिबल विरोधात झाला. तेवढं तरी परीक्षेला सुचल ना. पर्याय इलिमिनेट करायला काहीतरी होईल की. दुसरा इनफॉलेबल आहे. ही पण आता आलाय. इनफॉलिबल म्हणजे वन हू कॅनॉट मेक एनी मिस्टेक्स. इनफॉलिबल वन हू कॅनॉट मेक एनी मिस्टेक्स. ONE वन हू कॅन नॉट मेक काय रे? एनी मिस्टेक्स म्हणजे काय रे? कधीही चूक न करणारा. परीक्षा फॉरेस्ट 2016. फॉरेस्ट 2016. LDC 2015. 14. FCIPT 2012. डिपार्टमेंटल PSI 2021. विरोधात शब्द सांगा. इन काढा. फॉलिबल झाला. विरोधात फॉलिबल. इंटरेस्टिंग आहे का नाही? आहे का इंटरेस्टिंग? हा चला बघा येतंय परंतु मला छान. इम इम काय सांगा? प्रिफिक्स. कसला प्रिफिक्स सांगा? निगेटिव्ह प्रिफिक्स आहे. चला इमचा अर्थ सांगा. नॉट. चला मग चला पहिलं मॅच्युअर. मॅच्युअर म्हणजे काय? प्रगल्भ. विरोधात शब्द सांगा. इमॅच्युअर. पेशंट. सहनशील. ह्याच्यावरील शब्द इम्पेशंट. इम्पेशंट म्हणजे काय? सहनशील नसणारा. मला एका मुलीनं मेसेज टाकला होता आणि ती मला वाटतं MPSCचा अभ्यास करत होती. लायब्ररीत बसलेली होती. तर लायब्ररीतली फक्त तीच मुलगी होती. तिने आपली बॅच जॉईन केली होती. सगळी पोरं रोज येऊन 10-15 दिवस तिला म्हणायची वेळ वाया घालू नको, वेळ वाया घालू नको. वेळ वाया घालू नको, वेळ वाया घालू नको. ती म्हणली मला 15 दिवस मला शंका तुमच्यावर यायची. म्हणजे पोरं अशी बदरेशन आणायची. 15 दिवसांनी मी विचारल्यानंतर मी जे सांगायला लागलो ऑब्जेक्ट, कॉम्प्लिमेंट, ट्रॅजिटिव्ह, मोनोट्रॅजिटिव्ह, फ्रेज, क्लॉज काय बोलायला लागलो सगळं. ती म्हणजे पोरच गप बसली. म्हणजे सगळ्यांनाच पश्चाताप झाला. पुन्हा SMS केलता. म्हणली मी ठेवलेला पेशंट मला इंग्लिशमध्ये पेशन्स होण्यापासून वाचवलं. त्या पेशंट म्हणजे संयम ठेवला. नाहीतर नसता संयम ठेवला तर मी पेशन्स झाले असते. इंग्लिशचा पेशंट सॉरी पेशन्स ठेवला. सॉरी चुकतंय जरा. पेशन्स ठेवला मी इंग्लिशमध्ये. काय ठेवला त्या परत ऐकला मी. पेशन्स ठेवला म्हणजे पेशन्स म्हणजे काय? संयम ठेवला. आणि त्या पेशन्स मला इंग्लिशचा पेशंट होण्यापासून वाचवला. नाही लक्षात. नाहीतर मी इंग्लिशचं त्यांच्यासारखं पेशंट झाले असते. त्यांचं कुठं अजून इंग्लिश नीट झालंय. म्हणजे आता मला म्हणतात सरची नवीन बॅच असल्यावर सांगणार. आता 9 इयर स्कोर आला तर पुढच्या वेळेस जॉईन करतो. विश्वास टाकत नाही सगळं. म्हणजे त्या मुलीहून लक्षात आलं की म्हणजे योग्य दिशा अभावी महाराष्ट्रातली बरीचशी पोरं भरकटलेली आहेत. ठीक आहे. काय म्हणा नवीन पोरांना समजत नाही म्हणजे आता काय करावं मग त्याला. चला जाऊ द्या. पेशंट म्हणजे काय सांगा? सहनशील. इम्पेशंट. परफेक्ट म्हणजे काय रे? निर्दोष. विरोधी शब्द सांगा. इम्परफेक्ट. इम्परफेक्टला समावेश शब्द फॉल्टलेस.
फ्लॉलेस. हा कशाला रे? परफेक्टला. सॉरी, परफेक्टला समाज शब्द. हा, फॉल्टलेस, फ्लॉलेस. आणि विरोधात शब्द इम्परफेक्ट. त्यातला प्रिफिक्स कोणता आहे सांगा? आय एम. नॉट परफेक्ट. नॉट परफेक्ट ना. चला, ए प्रॅक्टिकल. हा, प्रॅक्टिकलच्या विरोध सगळा इम्प्रॅक्टिकल. डू यू अंडरस्टँड? पॉसिबल, इम्पॉसिबल. प्रॉबेबल, प्रॉबेबलचा मराठीचा अर्थ सांगा? संभवनीय. विरोधात शब्द सांगा? इम्प्रॉबेबल. डू यू अंडरस्टँड? आणि मग बघा ह्याच्यामध्ये चला, येस येस 2000 किती रे? 12, क्वेश्चन नंबर 159. चला, fill in the blank with the correct option. That which is not likely to happen is called improbable. किती नंबर? तर फास्ट होत आहे, थोडं दमाने घ्या. ठीक आहे ठीक आहे, कमी रिव्हिजन होईल, दमाने चलो आपण. आणि त्यांच्याकडे काय झालं असेल माहिती का? ही नसेल पीडीएफ. पीडीएफ पोरांनो, तुम्हाला का असं फास्ट वाटलं? पीडीएफ नाही तुमच्याकडे. पुन्हा एकदा अक्षर बघा अजून पीडीएफ घेऊन समोर. चालेल का? म्हणजे फास्ट होणार नाही. बरोबर, ह्याच्यामुळेच का चला ऑनलाईन संवाद साधला पाहिजे ना. नुसतं संवाद नाही, सुसंवाद झाला पाहिजे. शुभम बरोबर का रे? ती म्हणते थोडं फास्ट करा. ती म्हणते फास्ट होत आहे. त्या गाढवाच्या गोष्टीसारखं आहे. गाढवाच्या गोष्टीसारखं आहे. प्रॉपर त्यांच्याकडे नोट्स नसतं, त्यामुळे होत असतं. तुम्ही नका टेन्शन घेऊ. गाढवाची गोष्ट असते, तुम्हाला माहिती ना. की गाढव विकत घेतलेलं असतं. मग गाढव विकत घेतली, दोघं चालत जातात. चालत गेल्यानंतर मग त्या बघा ही माणसं गाढव घेतले आणि दोघे चालत चालल्यात. मग काय करतंय माहिती काय? एक जण बसतंय, पुढे गेलं म्हणतंय पोरग बसतंय. पुढे गेलं बघाय म्हणतंय पोरग बसतंय, बापाला चालित आहे. पुढे काय करतायत माहिती का? मग बाप असं म्हणाले, पोरग उतरतंय, बापाला बसत आहे. बघा म्हणतंय बाप बसणार पोराला चालित. असं म्हणलं होती, ती दोघे बसतात म्हणा. बघा म्हणतात गाढव मरेल की. दोघं बसायला लागतात. बरोबर आहे का? पुन्हा काय म्हणते माहिती का? उचलतात गाडवाला, दोघं खांद्यावर घेतात आणि चालतात. मला बघ काय मूर्ख आहेत, गाडवाला डोक्यावर घेऊन चालल्यात. कसं केलं तरी असंच नावच ठेवणार आहेत. जरा जरा तुम्ही नका टेन्शन घेऊ, नका टेन्शन घेऊ पोरांनो, मी आहे. हो सर, जरा स्लो. ठीक आहे ठीक आहे. दुसरं मग राहिलं इम्पॉर्विश. आय एम तिथंच आहे शब्द. तुमच्याकडे नोट्स नसतील तर पोरांनो कृपया नोट्स घेऊन बसा, तुम्हाला समजेल ना. तुम्ही नका टेन्शन घेऊ पोरांनो, मी तुमच्यासाठी रे. समजा तुम्हाला कळतच नसेल तर माझा उपयोग काय मग? पण तुम्ही कसं असताल, नवीन असताल, माझं बोलल्याला तुम्हाला कळत नसेल, किंवा तुम्ही नवीनच ऐकायला लागला असाल, तरी बी काय हरकत नाही. 2-4 दिवस असं रुळलं की होत असतं. हे बरोबर आहे का चुकीचं? लगेच कुणाला कुणाला एकमेकाचा स्वभाव एकमेकाला कळतो का रे? आयुष्य गेलं तरी कळत नाही. इम्पॉर्विस काय स्पेलिंग सांगा? IMPOVERIS. इम्पॉर्विस. तिथल्या टू मेक समबडी. टू मेक MAKE. टू मेक काय सांगा? समबडी. अब्लिक काय रे? समथिंग. पुअर. टू मेक somebody oblique something poor or lower in quality. or lower in quality. QUALITY. गुणवत्ता खाली आणणे, दरिद्री करणे. विरोध शब्द इनरिच. इनरिच. रिच शब्द ऐकला का? रिच. रिच म्हणजे काय? हा शब्द ऍडजेक्टिव्ह काय? नाव नाही. मग त्याला कुठला प्रत्यय लावला? EN. मग आता काय झालं सांगा? वर्ब. ही वर्ब प्रिफिक्स आहे. विशेषणाचं क्रियापद झालं, कळलं का नाही? मग EN काय आहे सांगा? विरोधार्थी बनलं, क्रियापद बनलंय. विशेषणाचं काय बनलं? क्रियापद. EN. इनरिच म्हणजे समृद्ध करणे. एक कल्टिवेट ना. परीक्षा का मनाच आहे. राजेश 2016 आहे की. तुम्हाला असं वाटतं का बोंबाटी असं अवघड अवघड विचारलं जाते? लयची आरती पोर टेन्शन घेऊन त्यामुळे तर मारायला लागल्यात. ही असं असतंय, सोपं सोपं असतंय, असं घुसायचं असतंय विधान. ती पोरग एवढं 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 मोठं पुस्तक आणतंय.
ती बघूनच घाबरतोय ती. चला इन रिच मग ह्याला समाज शब्द ही वॉन्ट्स टू कल्टिवेट हिज माइंड. हे वाक्य मनाचं का बरोबर आहे आयोगाचं आहे. तुमच्या काय लक्षात आलं एकंदरीत सांगा. मी बोललं की आयोग बाहेर पडतो वाटतं माझ्या. कशामुळे सांगा बरं. कुळून पिलोय मी. शब्द टाकलं की आयोग, बोललं की आयोग, लिहिलं की आयोग. असं नसं तुमच्या असं नसं रक्तात असं मिसळलं पाहिजे सगळं. वन वर्ड असं लागलं कुठं खर्चटलं पडला की लगे रक्त केलं इडियम ही घ्या एक विधान. अरे बरोबर आहे का चुकीचं आहे. तुम्ही काय सारखा अभ्यास करताय. हे असे करावे तसे करावे तसे करावे काय करावे असे. असं गाबळ करू एस प्लस व्ही प्लस ओच्या पुढे आयुष्यात कधी गेला नाही. ओ तो करीत बसले शेवटपर्यंत. त्याला ए कळाना त्याला सी कळाना त्याला आयो कळाना डीओ कळाना ट्रान्झिटिव्ह कळाना मोनो. तसं नसतंय बाळा रे. ही तसं नाही हाय. ठीक आहे ठीक आहे. राम राम सर राम राम. एस जे लिहा. दुसरं हे झालं. पीटी आय काय सांगा. लिहा. टू स्मॉल टी डबल टू seen or noticed. टू स्मॉल और काय रे नोटिस्ड. पटकन दिसणार पटकन दिसणार नाही किंवा लक्षात येणार नाही. इतका लहान इम्प्रेस ही आयवाला द्वंद्व विचारलाय. इम्प्रेस काय IMPINOBLE इम्पॉसिबल स्ट्रॉंग. क्लिअर नाही का. काय आवाज करायचं का. आता येतोय का. येतो आवाज. आवाज येतो का. ऑनलाईन वाल्यांना आवाजच काय प्रॉब्लेम आहे का. हा आता व्हॉइस ब्रेक होतोय. बघ रे बाळा नीट अजून सांग. झालं गुड. इम्प्रेजनेबल म्हणजे काय सांगितलं सांगा. स्ट्रॉंग अँड काय रे इम्पॉसिबल टू डिफेक्ट. EAT strong and impossible to defeat or change. Defeat or काय रे change. अजिंक्य म्हणा की. अजिंक्य अपराग आवाज येत नाही. हॅलो आवाज फटतो का आता. येतोय का आवाज. आवाज इथं ना. इथं काय होतंय का. पुन्हा आवाज इथं. चला लक्षात घ्या. इनविन्सिबल ना बरोबर ना. आदित्य ना अजिंक्य म्हणजे सिनेमाच झाला की. अपराजय ना. परीक्षेला आले का नाही. 2-3 वेळेस आला इनविन्सिबल पण. चला पुढे काय म्हणतोय बघा बरं. इन इन म्हणजे काय सांगा. नॉट. इन म्हणजे इन कसं प्रिफिक्स सांगा. निगेटिव्ह सगळं प्रिफिक्स 2-3
सफिक्स आहे, प्रिफिक्स आहे, रूट आहे, अभ्यास सोपा जाईल का अवघड जाईल? सोपा जाणार आहे. बघा ॲबिलिटी म्हणजे काय सांगा, विरोधात शब्द सांगा. इनॅबिलिटी, ह्यातला प्रिफिक्स सांगा. इन, करेक्ट. ऍडिक्वेट म्हणजे काय सांगा, पुरेसे. विरोधात शब्द सांगा. इनऍडिक्वेट. चला, ऑडिबल, ऑडिबल म्हणजे काय सांगा, ऐकू येईल असा, श्राव्य. इन ऑडिबल, हे परीक्षेला आलंय ही ऑडिबल. कुणी कुणी बघितलं? तुम्ही असं टेन्शन घेता, मोठमोठे शब्द विचारत असलं काय नसतंय. तुम्ही ते दडपणा खाली जाऊ नका त्याच्या. बरोबर आहे का चुकीचं आहे? पुढे काय म्हणते सांगा, कपेबल. कपेबल म्हणजे काय, समर्थ किंवा काय रे, सक्षम. विरोधी शब्द सांगा. कपॅसिटी का कपॅसिटी? कपॅसिटी नॉट कपॅसिटी. एकदा एका सांगितलं किस्सा तुम्हाला. एकदा एका मुलाला 12वीला होता सायन्सला, आणि त्याला इलेक्ट्रिसिटी म्हणायची सर, ती म्हणायची इलेक्ट्रिसिटी. 12वी सायन्सला वडील वैतागले म्हणजे जा बापाला घेऊन ये. 12वीला आला, इलेक्ट्रिसिटी म्हणतो, इलेक्ट्रिसिटी म्हणता येत नाही, जा बापाला घेऊन ये. बाप आला, समजून घ्या काय करणार सर, समजून घ्या त्याची कपॅसिटी तेवढी आहे. एक कपेबल आहे, कपेबल शब्द इनकपेबल आहे, इनकपेबल, इनकपेबल. चला, कॉम्पिटंट, समर्थ. सगळा इनकॉम्पिटंट. पुढे सांगा, फॉर्मल. चला, फॉर्मल येत आहे, फॉर्मल. अरे बोला की. गुड, आवाज येतो का व्यवस्थित? शुभम, शुभम जगताप आहे का, बुलढाणा? शुभ्या, चला. काकडे बी आहे ना, काकडे बी आहे. चला, फॉर्मल, फॉर्मल, इनफॉर्मल झालं. हा, जस्टिस, जस्टिसच्या विरोधी बघा, हे काय झालं सांगा, फॉर्मलच्या विरोधी शब्द इनफॉर्मल. बघा, जस्टिस, इनजस्टिस. जस्टिस म्हणजे काय सांगा, न्याय. इनजस्टिस म्हणजे काय, अन्याय. चला, सिक्युरिटी, सुरक्षितता. विरोधी शब्द सांगा, इनसिक्युरिटी. इक्वेलिटी, समानता, समानता. हा, इनइक्वेलिटी, असमानता. झालं. किती झाले बघा बरं शब्द? हा, 9. चला, ऍनिमेट. चला पटपट, ऍनिमेट. ऍनिमेट म्हणजे काय आहे, बोला की. सजीव, जीवन, सचेतन. विरोधात शब्द, परीक्षेला आलाय शब्द ही. पुढे सांगा, ऑस्पिशियस. चला, ऑस्पिशियस स्पेलिंग. हा, AUSPICIOUS. ऑस्पिशियस म्हणजे काय सांगा, शुभसूचक. विरोधात शब्द इनऑस्पिशियस, अशुभ. रेड लेटर डे, रेड लेटर डे. कुणी कुणी बघितले? ईडीएम आहे. ऑस्पिशियस डे ना, 15th August is a red letter day. अरे बरं, शुभ दिवस. डू यू अंडरस्टँड? पोरांनो, असल्या कुठल्या मुहूर्ताला क्लास करण्याचा अर्थ नाही. चांगल्या कार्याला मुहूर्ताची गरज नसते. विधान, ह्या जयंतीला ह्या जयंतीला चालू करा, त्या जयंतीला. अरे मनातून चांगलं काम असतं, विषय संपला. बरोबर आहे का नाही? दिवाळीला चालू करा आणि दसऱ्याला चालू करा. अरे तुला चांगलं काम करायचंय, ती चांगला दिवस असतो चांगल्या कामाला. चला, काय सांगा. बघा, कॉरिजेबल. ऑस्पिशियस म्हणजे काय सांगा, इनऑस्पिशियस. विरोधार्थी. ऑस्पिशियस म्हणजे काय सांगा, शुभसूचक. विरोधात शब्द सांगा, इनऑस्पिशियस. कॉरिजेबलचं स्पेलिंग सांगा. CORRIGIBLE. कॉरिजेबल. विरोधात काय म्हणजे, कपेबल ऑफ बिईंग करेक्टेड, सुधारणा करण्याजोगा. विरोधात शब्द आलाय कुठे, इनकॉरिजेबल. म्हणजे काय सांगा, इनकॉरिजेबल म्हणजे इनकॅपेबल ऑफ बिईंग करेक्टेड. इनकॅपेबल ऑफ, आता आलाय. इनकॅपेबल ऑफ बिईंग करेक्टेड. INCAPABLE. इनकॅपेबल ऑफ बिईंग करेक्टेड. पोरांना ह्यांनी बी त्यांना समोर नोट्स असते का, लय भारी समजेल. उद्या घ्यायचं काय, उद्या अजून हीच घ्यायचंय बस. दुसरा टॉपिक व्हायचे नाहीत. राहायला पुन्हा आलो, रिव्हिजन करू, इकडे येऊ पुन्हा. चला, काय सांगा. हा, काय सांगा, इनकॉरिजेबलचा अर्थ सांगा. इनकॉरिजेबलचा, इनकॅपेबल ऑफ बिईंग करेक्टेड. एखाद्या व्यक्तीच्या किंवा वागण्याच्या संदर्भात, तऱ्हेच्या संदर्भात वापर. खूप वाईट, सुधारणा होणार नाही इतका. निगरगट्ट, कोडगा, हाताबाहेर गेलेला. डू यू अंडरस्टँड? वन वर्ड सबस्टिट्यूट झाला हा. विरोधार्थी झाला आणि हा वन वर्ड सबस्टिट्यूट झाला. हा 2 वन वर्ड सबस्टिट्यूट झाले, ह्याच्याही विरोधार्थी झाला. इफेक्टिव्ह म्हणजे काय सांगा, विरोधात शब्द सांगा.
गुड. एक्सपिरियन्सड, विरोधी शब्द सांगा. इन एक्सपिरियन्सड. नाहीस असतो हा, नाहीस. नौका, नौका बिगिनर. हा, ग्रीन हॉर्न. करेक्ट, ग्रीन हॉर्न. काय काय लिहिलं सांगा मग चला. नॉव्हिस म्हणजे काय? वन हु इज इनएक्सपिरियन्स्ड इन एनिथिंग. वन हु इज इनएक्सपिरियन्स्ड, INEXPERIENCED. वन हु इज इनएक्सपिरियन्स्ड इन एनिथिंग म्हणजे काय रे? नौका, नौशिका, बिगिनर. टायरो, TYRO, TYRO, बिगिनर. नॉव्हिस, SSC वाक्य परीक्षण शब्द आहे टायरो. एक्सपिरियन्स्ड हे काय रे? इनएक्सपिरियन्स्ड. ऑर्गॅनिक म्हणजे काय रे? सेंद्रिय. विरोधार्थी शब्द सांगा. इनऑर्गॅनिक. सिन्सिअर, विरोधार्थी. आता मला सांगतो, तुम्हाला शब्द सांगतो. क्युरेबल, हातवर सांगा. क्युरेबल. क्युरेबल हा शब्द काय आहे? ऍडजेक्टिव्ह आहे. विरोधार्थी शब्द सांगा. इनक्युरेबल. इनक्युरेबल रे म्हणजे दॅट कॅन बी क्युअर्ड ना. वन वर्ड शब्द झाला. दॅट कॅन बी क्युअर्ड, दॅट कॅनॉट बी क्युअर्ड. ह्यातलं सफिक्स सांगा कोणता आहे? ABLE. ABLE ह्या कसला सफिक्स आहे? ऍडजेक्टिव्ह सफिक्स. ती अजून ऍडजेक्टिव्ह सफिक्स प्रिफिक्स व्हायची ती. चला काय सांगा? क्युरेबल. मग चला इनक्युरेबल विरोधार्थी. याचं मूळ रूट सांगा. क्युअर. क्युअर आहे. आणि क्युअर व्हर्ब आहे. क्युअर व्हर्ब म्हणजे काय? चला क्युअर व्हर्ब आहे का नाही? म्हणजे एखाद्याला आजारातून बरे करणे. टू रिकवर. अरे बरोबर आहे. गेट ओव्हर. गेट ओव्हर. फ्रेजल व्हर्ब. PSI 2012. तुम्ही म्हणता कुठे कुठे घुसतोय काही प्रश्नपत्रिकाच आहे तर काय आहे? डू यू अंडरस्टँड? बघा लक्षात आलं का तुमच्या एकंदरीत? नॉव्हिस बरोबर आहे. ग्रीन हॉर्न करेक्ट. येतोय सर आता. गुड. टू रिकवर बरोबर. करेक्ट करेक्ट छान. आता मला सांगा क्युरेबल. क्युरेबल नाऊन पण आहे. नाऊन ह्याचा अर्थ काय सांगा? उपाय, इलाज. आणि रामबाण उपाय. पॅनसिया, एकमेव उपाय. पॅनसिया. त्यातला प्रिफिक्स कोणता सांगा? पॅन. पॅनचा अर्थ बोला की ऑल. परीक्षा आता सांगा ह्यातलं इनक्युरेबल मधलं इन काय सांगा? प्रिफिक्स. ABLE काय सांगा? सफिक्स. आणि क्युअर हा काय सांगा? रूट आहे. परीक्षा मनाचं ही MPSC 2023. आणि ही क्युअर इनफिक्स नाही, हा रूट आहे. आहे का MPSC 2023? क्वेश्चन नंबर 54 आहे. पुढं एक्सपिरियन्स झालं हे पर्यंत. अजून काय आहे का बघा? हे तर चला. इनकॉरिजिबल, इनक्युरेबल झालं की सगळं झालं. ही क्युरेबल. पुढं IR. IR काय सांगा? IR म्हणजे काय सांगा? नॉट. कसला प्रिफिक्स आहे हा? निगेटिव्ह. चला काय म्हणतोय सांगा? रॅशनल. रॅशनल म्हणजे काय रे? बुद्धिनिष्ठ. तार्किक. विरोधार्थी शब्द सांगा. इरॅशनल. चला इरॅशनल. पुढे काय म्हणतोय चला. रेग्युलर. रेग्युलरच्या विरोधात शब्द म्हणजे नॉट रेग्युलर ना. नॉट रेग्युलर म्हणजे इरेग्युलर. पुढं रिलेव्हंट. रिलेव्हंट टू समबडी समथिंग म्हणजे प्रस्तुत ना, सुसंबंध ना. विरोधात शब्द सांगा. इरेव्हलंट. पुढे काय म्हणते? रेजिस्टेबल. स्पेलिंग सांगा. RESISTIBLE. रेजिस्टेबल. प्रतिकार करण्याजोगा. विरोधात शब्द सांगा. रिस्पॉन्सिबल. रिस्पॉन्सिबल म्हणजे एखाद्या गोष्टीला जबाबदार. विरोधात शब्द सांगा. इरेस्पॉन्सिबल. पुढचा प्रिफिक्स सांगा कोणता आहे? डिस. डिस म्हणजे काय? चला लवकर सांगा. डिस म्हणजे काय रे? नॉट. पण फास्ट होतंय करा. पोरांनो डिस म्हणजे काय सांगा? नॉट. मग चला विरोधात शब्द सांगा. ऍडव्हान्टेज. ऍडव्हान्टेज म्हणजे काय रे? काय? कायदा नाही, फायदा. फायदा. व्हायला पाहिजे. चुकू झाली, प्रिंट मिस्टेक आहे. ऍडव्हान्टेज फायदा. लाभ ना. विरोधात शब्द सांगा. डिसएडव्हान्टेज. पुढे सांगा. बिलीफ. बोला की डिसबिलीफ.
ह्याचं वर्ब सांगा बरं. बिलीव्ह. बिलीव्हच्या पुढे काय तर सांगा. इन. द युथ शुड बिलीव्ह इन गॉड. द युथ शुड बिलीव्ह इन गॉड. मनाचं काय आयोगच आहे. आयोग आहे वगैरे. हा ए कर्टियस. कर्टियस स्पेलिंग सांगा. हा COURTE OUS. कर्टियस म्हणजे काय सांगा. आदबशीर. ए विरोधी शब्द सांगा. डिस्कर्टियस. बरोबर. ए पुढे आयोग का नाही. आयोग. चला ए ऑनेस्ट. आवाज येतो बाया. आवाज येतो सांगा. ऑनेस्ट. विरोधी शब्द सांगा. डिसऑनेस्ट. आणि मग मला सांगा ओबिडियन्स. आज्ञापालन. विरोधी शब्द सांगा. डिसओबिडियन्स. पुढे काय म्हणते बघा ही. रिस्पेक्ट. विरोधी शब्द सांगा. ह्याचा अर्थ आदर. आदर करणे किंवा काय रे ह्याच्या विरोधी शब्द डिसरिस्पेक्ट. रिस्पेक्ट. डिसरिस्पेक्ट. रिव्हर्स ऍक्शन येते. ऍग्री. ऍग्रीचे विरोधी शब्द सांगा. डिसऍग्री. टू सी आय टू आय विथ समबडी. कुणी कुणी ऐकली हे. टू काय इडियम चाललं कसं काय. ऍग्री अर्थाची. टू सी एस डब्ल्यू. टू सी आय टू हा आय विथ काय रे समबडी. म्हणजे टू ऍग्री. टू ऍग्री विथ. टू ऍग्री टोटली. टू ऍग्री कम्प्लिटली. पूर्णपणे सहमत असणे. राजाजी डिड नॉट सी आय टू आय विथ मिस्टर नेहरू ऑन दिस इश्यू. मनाचं काय वे. 6-7 वेळेस आली इडियम ही. किती वेळेस आली सांगा. 6 ते 7 वेळेस आहे. चला कुठलं वर काय चालू होतं. ऍग्री. ऍग्रीचे विरोधी शब्द डिसऍग्री. ऍग्रीचं नाव सांगा. ऍग्रीमेंट. चला करा लवकर. ऍग्रीमेंट. आणि सांग का दुसरा मुद्दा. टू सी आय टू आय ही इडियम आहे का. ह्या वाक्य ही इडियम शक्यतो निगेटिव्ह वाक्यात वापरली जाते. नाही लक्षात. कोणत्या वाक्यात. निगेटिव्ह वाक्य असल्यावर शक्यतो 99% निगेटिव्ह वाक्य असतं सी आय टू आय इडियमला. ऑल ओके. समजते का दिनेश. असंच घ्या सर. ओके. पॅन ऑल. छान. ओके. चला हे पुढे काय म्हणते सांगा. अप्रूव्ह. अप्रूव्ह म्हणजे काय रे. पसंतीचं उत्तर नाही. मान्य असणे. हा संमती देणे. विरोधी शब्द सांगा. मग अप्रूव्ह ह्या वर्ब नंतर ऑफ हे प्रिपोजिशन येते. आय डू नॉट अप्रूव्ह ऑफ युअर ऍक्शन. मनाचं काय आयोगच आहे. आयोगच आहे. वर्ब फॉलोड बाय प्रिपोजिशन. हाय का नाही. काय चाललंय. आयोग चाललंय. काय चाललंय आपल्या इथे. आयोग चाललाय. आयोग चाललाय. काय सोपं वाटतं का अवघड वाटतं सांगा. सोपं आहे लागतं. आणि फक्त पोरांना काल फक्त ती नवीन ऐकलं सांगतो. ऑब्जेक्ट कॉम्प्लिमेंट ऍडव्हर्ब तेवढं करावंच लागतंय. मला शिव्या द्या हाना बाबा नू. बरोबर आहे. चुकीचं पण ती करावं लागतंय. आणि तुम्ही मी वास्तव दाखवल्यामुळं कृपया मला शिवाय देऊ नका. माझे आभार माना. आभार माना माझे र. तुम्हाला अंधारातून बाहेर काढायला लागलो. उजेडात आणायला लागलो. प्रकाशात आणायला लागलोय र. चुक आहे का. बरोबर आहे ना. चला पुढे काय म्हणते. ऍपियर. बोला ना. डिसअपियर. बिलीव्ह. बिलीव्ह इन समबडी किंवा समथिंग. ही कधी परीक्षेला येते. बिलीव्हच्या पुढे कोणतं प्रिपोजिशन सांगा. इन. बिलीव्ह. बिलीव्ह डॅश डॅश गॉड असं दिलं. बिलीव्ह BELIEVE. बिलीव्ह डॅश डॅश गॉड असं जर दिलं तर काय लिहावं लागेल सगळं. बिलीव्ह इन गॉड. पुढे काय करा. बिलीव्ह ऑर वर ऑन गॉड. कसं असं करणार आहे. वर. अरे वर. अरे ते वर नाही. ह्याच्या पुढे इन येते. कळालं का नाही कळालं. हा पुढे काय म्हणतंय बघा. हा एक बिलीव्हच्या विरोधी शब्द सांगा. डिसबिलीव्ह. छान. एक कनेक्ट. एखादी गोष्ट दुसऱ्या गोष्टीला जोडणे. विरोधी शब्द सांगा. एक कट ऑफ. कट ऑफ. किती जण ऐकलं हातवर. टू डिस्कनेक्ट. पेजल व्हर्ब आहे. PSI 2012 क्वेश्चन नंबर 151. आहे का नाही. आहे ना. कट ऑफ. कट ऑफ नाही. डिस्कनेक्ट म्हणा. बघा पुढे काय म्हणतोय सांगा. कनेक्टच्या विरोधी शब्द सांगा मग. डिस्कनेक्ट म्हणजे एखाद्याला एखाद्या गोष्टीचा पुरवठा थांबवणे. एक कंटिन्यू म्हणजे काय रे. त्याच्या विरोधी शब्द. त्या अर्थाचे फ्रेजर वर्ब कीप ऑन.
आयोग का मनाच आहे. आयोग KEEP, कीप ऑन डुईंग समथिंग, कंटिन्यू डुईंग समथिंग, एखादी गोष्ट अशी करत राहणे. क्वालिफाय, डिस्क्वालिफाय. क्वालिफाय म्हणजे काय रे? पात्रता असणे. डिस्क्वालिफाय म्हणजे काय? परंतु सांगा, माणसाला पात्रतेनुसार मिळालं पाहिजे. तुझी पात्रता नाही, तुला मिळालंच पाहिजे. असं होतंय. पात्रतेनुसार प्रत्येकाला मिळालं पाहिजे, पण पात्रता नसताना मिळालं का, लायकी नसताना मिळालं की माज येतो माणसाला. विधान त्याला माज काय येतो माहिती का? लायकीपेक्षा जास्त मिळतं. तुम्ही माझ्या मताशी उद्धट बोलतात पुन्हा. अरे कळालं का? दुसऱ्याला ही करणार, अपमान करणार, आणि तुम्हाला येतंय असं म्हणणार तुम्ही मूर्ख आहेत, ग्रॅज्युएशन झालंय. अरे बरोबर आहे का चुकीचं आहे? ग्रॅज्युएशन झालं, येत असतं तुझ्याकडे आलाच कशाला असता, माझ्याकडे येतोच कशाला? अरे बरोबर आहे का चुकीचं आहे? चला काय लक्षात आलं सांगा. हा, क्वालिफाय, डिस्क्वालिफाय. सॅटिस्फाय म्हणजे काय रे? तृप्त होणे. हा, डिससॅटिस्फाय. त्याचं नाव सांगा. सॅटिस्फॅक्शन. त्याचं ऍडजेक्टिव्ह सांगा. सॅटिस्फाईड. आणि सॅटिस्फाईडच्या पुढे विथ येतं. ऍडजेक्टिव्ह नंतर येणारे प्रिपोजिशन आहे, आणि आयोग मागणी करते ह्याची अशी. बरोबर ना? काय म्हणते स्टुडंट? ती काढ ती काय म्हणे विजन ती एमपीसी येते. काय म्हणतो? खूप खूप आभार सर, आपला रिव्हिजन प्रोग्राम म्हणजे खरोखर संजीवनी. दिनेश वहाग. ती कळणाराला आहे. ती काय सांगा? कळणाराला आहे. दिनेश वाघ, तुला कळालं? धन्यवाद. परंतु समोरचं कळण्यास योग्य शिकवतो अयोग्य शिकवतो हे कळण्यासाठी समोरचा योग्य रूटवर असला पाहिजे. विधान समोरचा योग्य रूटवर असला, आम्ही किती योग्य रूटवर असलो तर त्याला काय कळणार आहे रे? किती बी जीव तोडून सांगितलं आम्ही तर नाही कळू शकत. दिनेश, तू योग्य रूटवर आहे असं मला वाटतंय. स्टुडंटला पात्रानुसार शिक्षक मिळत असतो, आपापल्या लायकीनुसार शिक्षक मिळत असतो असं म्हणतोय ती. कोण रे? ही कोण रे? खाली गेले कोण येते? एस जे. त्याचं विधान बरोबर आहे का चुकीचं आहे? ठीक आहे. चला. खरं बोलला ती म्हणत. खरं बोलला काय? खरं. छान. काय म्हणतो सांगा. चला, ट्रस्ट म्हणजे काय रे? विश्वास टाकणे, भरोसा वाटणे. विरोधात शब्द सांगा. डिस्ट्रस्ट. ट्रस्ट मी पण बिलीव्ह इन मी आणि ट्रस्ट समान. ट्रस्ट ट्रान्झिटिव्ह व्हर्ब आहे. बिलीव्ह इन ट्रान्झिटिव्ह व्हर्ब आहे, म्हणून पुढे इन आलं. ट्रान्झिटिव्ह व्हर्बच्या पुढे प्रिपोजिशन येत नसते. हे प्रिपोजिशन शिकत असताना ट्रान्झिटिव्ह अगोदर क्लिअर लागते. विधान नाही तर मग ह्याच्या पुढे प्रिपोजिशन येत नसते. रिजेंबलच्या पुढे टू येत नसते. असली कसली असते? ती रिजेंबल काय असते? ट्रान्झिटिव्ह असते. अरे बरोबर. डिस्कसच्या पुढे अबाउट येत नसते. अरे डिस्कस काय असते? ट्रान्झिटिव्ह आहे. ट्रान्झिटिव्ह क्लिअर करते. पटकन नको शब्द. डू यू अंडरस्टँड? ठीक आहे. काय म्हणतोय काय जगताप? ठीक आहे. डू यू अंडरस्टँड? इथपर्यंत आलो होतो आपण. PSISTI 2009. चला काय म्हणते सांगा. चला, वन शुड बी लॉयल टू वन्स काय रे? प्रोफेशन. चला वाचा सूचना. वाचा. Which of the given alternatives can be used as prefix to form the antonym of the underlined word in the above sentence? कुठला येईल रे? किती नंबर? 3 नंबर. डिस म्हणजे काय सांगा? नॉट. लॉयल, डिसलॉयल. परंतु इन काय सांगा? प्रिफिक्स. निगेटिव्ह. करेक्ट, इनकरेक्ट. अरे करेक्ट इनकरेक्ट ना. हा चला. हॅप्पी, अनहॅप्पी. ऍप काय सांगा? ही प्लेस प्रिफिक्स आहे. ही ही अन, डिस, अन. अन अजून अन सांगा, डिस सांगा, इन सांगा. ही निगेटिव्ह प्रिफिक्स आहे. अब हे ऍप आहे का? ही प्लेस प्रिफिक्स आहे. कसला प्रिफिक्स आहे? अजून प्लेस प्रिफिक्स जायचंय पुढे आपल्याला. पेजॉरेटिव्ह प्रिफिक्स कडे जायचंय. रिव्हर्जेटिव्ह प्रिफिक्स कडे जायचंय.
पुन्हा रूटकडे जायचंय, ग्रीककडे जायचंय, लॅटिनकडे जायचंय, इंग्लिश रूटकडे जायचंय, सगळ्या प्रिफिक्स जायचंय, पुन्हा व्होकॅब्युलरी डेव्हलप करायची. हा ऍप म्हणजे काय सांगा? आवे, अब्सेंट, अब्सेंट. ऍबसेंट मधले ऍप म्हणजे आवे नाही, तर आता ती अब्सेंट गैरहजर आहे. चला, राज्य सेवा मुख्य परीक्षा 2022 प्रश्न क्रमांक 54. चला चला, वाक्य वाचा. इट वुड बी डॅश डॅश कर्टियस टू इग्नोर हर. किती नंबर सांगा? 2. डिस्कर्टियस. कर्टियसच्या शब्द डिस्कर्टियस. मिस काय? मिस म्हणजे सांगा? रॉंग. अंडरस्टँडिंग, मिसअंडरस्टँडिंग. हे पोरांनो खरं सांग का, समज कमी असली की गैरसमज जास्त होतो. विधान आता पोराला इंग्लिश समजच काहीच नाही, माझ्याबद्दल गैरसमज करून घेतील. विधान आणि मग त्याला समज वाढावा लागेल, नसेल तर समज वाढवण्यासाठी माझ्याकडे यावं लागेल. विधान बरोबर आहे ना? बिहेवियर, मिसबिहेवियर, वर्तणूक, गैरवर्तणूक, रॉंग वर्तणूक, चुकीची वर्तणूक आहे. अन अन म्हणजे सांगा? निगेटिव्ह प्रिफिक्स आहे. अनहॅप्पी, काइंड, अनकाइंड. डी डी म्हणजे काय सांगा? डाऊन. डी म्हणजे डाऊन. डिथ्रोन, डिथ्रोन ना. थ्रोन नाऊन आहे. थ्रोन काय सांगा? नाऊन. त्याला कोणता प्रिफिक्स लावला? डिथ्रोन म्हणजे सिंहासनावर खाली खेचणे. डी म्हणजे डाऊन आला. इन थ्रोन, इन म्हणजे ऑन. ही इन प्रिफिक्स आहे, त्याचा अर्थ ऑन. ही प्लेस प्रिफिक्स आहे. इन ऑन प्लेस प्रिफिक्स आहे. डी प्लेस ही म्हणजे डी म्हणजे डाऊन, इन म्हणजे ऑन. इन थ्रोन म्हणजे गादीवर बसवणे. थ्रोन शब्द काय सांगा? नाऊन आहे. चला, त्याचा व्हर्ब सांगा? डिथ्रोन. डिथ्रोनच्या विरोधात शब्द इन थ्रोन, गादीवर बसवणे. मॉनक आहे, मॉनकी आहे, रेजिसाइड आहे. राजा गादीवर बस काय? रेजिसाइड आहे, किलिंग ऑफ. हे काय रे? किंग ऑर क्वीन, रेजिसाइड झाला. मॉनक आहे, राजा किंवा राणी झाली. डू यू अंडरस्टँड? जाऊ द्या, एक कळालं का नाही? समजलं? गुड, छान. हे सगळ्याचा अर्थ कळाला काही का नाही कळालं? काही हाय आणि प्रश्न कॅन्सल केलाय. का कॅन्सल केलाय? काहीच गरज नव्हती कॅन्सल करायची, तरी बी केलाय तरी. काही झालं घेऊ प्रिफिक्स डी थ्रोन हा प्रश्न आयोगाने रद्द केला आहे असं स्पष्टीकरण दिलंय पुस्तकात सगळं. का रद्द केलाय? संदिग्ध नाही दिलं, हा प्रश्न संदिग्ध आहे. बरं, संदिग्ध सुद्धा पाठ करायला बसतात. बरोबर आहे का चुकीचं आहे? पुढं चला, संयुक्त 59 चूज द करेक्ट अँटोनिम ऑफ लॉयल. चला, करेक्ट. मग सगळ्याचे लिहा हात विरोधात, सगळं पटपट. फेथफुल, समान शब्द फेथफुलला लॉयल. फेथफुलला लॉयल ना. विरोधी शब्द अनफेथफुल. अनफेथफुलला डिसलॉयल. डिसलॉयल. बरोबर आहे, बरोबर आहे, छान. लीगल, इलिगल. ऑनेस्ट, डिसऑनेस्ट. लॉयल, डिसलॉयल. झाली की 4. मिस म्हणजे काय सांगा? रॉंग. मॅनेज, मिसमॅनेज. चला, यूज, मिसयूज. चला, हा फॉर्च्युनेट, फॉर्च्यून, मिसफॉर्च्युनेट. फॉर्च्युनेट, अनफॉर्च्युनेट. चला, गाईड, मिसगाईड. मिसगाईड बऱ्याच जणांना केलं जाते. गाईड करण्यापेक्षा मिसगाईड सगळी झालेली असतात. डू यू अंडरस्टँड? बिहेव, मिसबिहेव. अंडरस्टँड, मिसअंडरस्टँड. गुड. ट्रस्ट, मिसट्रस्ट. कंडक्ट, फीड, मिसफीड. अरे कळालं का नाही? राज्यसेवा मुख्य परीक्षा 2016 क्वेश्चन नंबर 68. चला काढा. काय म्हणतंय बघा बरं. टेलिग्राम आय डी द्या शुभम सर. ठीक आहे म्हणते, जाऊ दे. हा काय म्हणते सांगा? विच ऑफ द फॉलोइंग वर्ड डज द प्रिफिक्स मिस मॅच करेक्टली. चला, कुठं कुठं सांगा? करेक्ट. मॅनेजच्या मॅनेजला काय सांगा? मिस मॅनेज, मिस मॅनेज. हा, मिस फीड. आता मला सांगा, प्रॅक्टिस आहे.
प्रॅक्टिस म्हणजे काय सांगा? माल प्रॅक्टिस. माल प्रॅक्टिस नाही लक्षात. मला काय सांगा? प्रिफिक्स आहे. ते रॉंग ना, गैरव्यवहार ना, नाही लक्षात आहे का नाही? ह्याला प्रॅक्टिसला कोणता असेल? माल प्रॅक्टिस ना, ही प्रिफिक्स लागेल ह्याला. कोणाकोणाला कळालं? समजले का नाही? सेन्स आहे. नो सेन्स. नो सेन्स, नॉन सेन्स. मग ह्याला कोणता? नो, नॉन. नॉन नॉन म्हणजे काय सांगा? नॉट. नो सेन्स, नॉन सेन्स. प्रॅक्टिस, माल प्रॅक्टिस. मॅनेज, मिसमॅनेज. फीड, ह्याचं नाव सांगा बरं मॅनेजचं. मॅनेजमेंट किंवा मॅनेजर. मॅनेजर व्यवस्थापक, मॅनेजमेंट व्यवस्थापन. मॅनेजर वेगळं, मॅनेजर MANGER, मॅनेजर वेगळं. मॅनेजर म्हणजे काय रे? गव्हाण. गव्हाण जनावर बिनवर आहेत का नाही तुमच्याकडे? जरा ते दावण 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 अशी टाकतात, आणि त्या जनावर MANGER त्या पुढे दावण टाकतात. बरोबर आहे का नाही? आणि कुत्र समोर बसलेलं असतंय आणि कुत्र त्याला भुकत असतंय. ती काय वैरण खात असतं का? फॉडर म्हणजे वैरण. फॉडर स्कॅम. चारा 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 घोटाळा. आणि मग तिथं ती भुकत असते. कशाला रे? जनावराला. आता ती कुत्र वैरण खातं का? चारा खातं का? नाही खात. म्हणजे खायचं बी नाही, आपण बी खायचं नाही, दुसऱ्याला खाऊन द्यायचं नाही. ना खाऊंगा ना खिलाऊंगा. ए डॉग इन द मॅनेजर पॉलिसी. ईडीएम. कळतंय का नाही कळत? परीक्षक आयोग. आयोग काय झाले? आयोग आहे, आयोग आहे, आयोग. हे सगळा अभ्यास झाला असं गृहीत धरून तुम्ही शेवटच्या स्टेजला आहेत. आता परीक्षा येणार आहे, त्या उद्देशाने चाललंय. शिकवायचं म्हणल्यावर आता 8 तास मग सांगितलं असतं, दमात लय घेतलं असतं. अजून रिव्हिजन चालली, रिव्हिजन. रिव्हिजन प्रोग्राम आहे. 1 रुपयात सगळे बहुरेची लेकर शिकले पाहिजेत. अरे बरोबर आहे का? चला चालेल, संपलं की ही करायला. किती नंबर आहे उत्तर मग? 4. सी आणि डी. PSI 2017 क्वेश्चन नंबर 75 काढा. चला. चूज द प्रिफिक्सेस एक्सप्रेसेस अपोजिट्स मीनिंग. किती नंबर येईल रे? डिस एक आहे. डिस अपोजिट, निगेटिव्ह अपोजिट बनवण्यासाठी होतं ह्याचा उपयोग. डिस बरोबर का? ऑनलाईन कळतंय का? डिसचा मिनिंग कशासाठी होतो? अपोजिट बनवण्यासाठी. मग डिस. अजून सांगा. आयन इन. किती नंबर मग सांगा? बोला की. 2 नंबर. राहिलं कोणतं आता? अँटी. अँटीचा अर्थ बिफोर. ही प्रिफिक्स आहे. बिफोर. BEFORE. बिफोर. किंवा प्रायर ना. प्रायर. PRIOR. प्रायर म्हणजे पूर्वी ना. आणि प्रायरच्या पुढे टू येतं. वार आलंय ना. नाही झालं आपलं? कुठं क्वेश्चन पेपर मध्ये रॅन्डमली सोडत असताना. प्रायर, बिफोर. मग अँटी चेंबर. एक्झाम्पल अँटी चेंबर. ANTE. उदाहरण ANTE. अँटी चेंबर. ANTECHAMBER. अँटी चेंबर आहे ही. अँटी चेंबर म्हणजे काय असतं माहिती का? दिवाणखान्याकडे जाताना. अँटी चेंबर म्हणजे दिवाणखान्याकडे जाताना लागणारी पहिली लहान खोली. एका शब्दात सांगा. प्रतीक्षालय. प्रतीक्षालय. वेटिंग रूम. गुड. आणि वेटच्या पुढे फार येते. वेट फॉर समबडी किंवा समथिंग. अवेटच्या पुढे फार येत नाही, कारण अवेट ट्रान्झिटिव्ह आहे. गुड. करेक्ट. येतंय. छान छान. बरं हुशार आहेत बरं का? ईएमचा अर्थ लिहा. ईएमचा अर्थ ऑन. त्याचा अर्थ लिहा. ऑन किंवा काय रे? इन. ईएमचा अर्थ ऑन किंवा इन. आता ही प्लेस झालं ना. ऑन किंवा इन. त्याचा एक्झाम्पल आहे. इम्बार्क म्हणजे जहाजात किंवा विमानात प्रवेश करणे. जहाजात किंवा विमानात काय रे? प्रवेश करणे. जहाजात किंवा विमानात प्रवेश करणे. हो का? एम्बलिश आहे. एम्बलिश म्हणजे डेकोरेट. डेकोरेट.
EMBELLIS एम्बलिश म्हणजे डेकोरेट. आणि एम्बडी म्हणजे मूर्त स्वरूप देणे. EMBODY एम्बडी म्हणजे मूर्त स्वरूप देणे. STI 2016. चला कळा क्वेश्चन नंबर. टाइम झाला का? चला काय म्हणते सांगा. STI 2000 क्वेश्चन नंबर. विच ऑफ द फॉलोइंग प्रिफिक्सेस आर यूज इन फॉर्मेशन ऑफ अँटोनिम्स. सगळेच आहेत. ए बघा इन कसला प्रिफिक्स आहे. निगेटिव्ह. डिस निगेटिव्ह ए. आणि these prefixes are used to make antonyms. म्हणजे ए बी सी. किती नंबर. 1. ए पॅन आहे का. नाही. पॅन काय आहे सांगा. ऑल. पॅन म्हणजे ऑल. पॅनसिया झाला ही नाही. 5 मिनिट घेऊ अजून का घ्यायचं जास्त. बघ काय म्हणतंय. अँटी. अँटी म्हणजे काय रे. अगेन्स्ट. ए करप्शन. अँटी करप्शन. करप्शनची विरोध होती अँटी करप्शन. आणि तुम्हाला सांग का अँटी करप्शन मध्ये जे अधिकारी असतात का तीच जास्त करप्शन करतात असं म्हणतात बरं का. मला माहित नाही. इस्टॅब्लिश. 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 ए चला इस्टॅब्लिश. अँटी इस्टॅब्लिशमेंट. प्लेस प्रिफिक्सेस. कसले प्रिफिक्सेस सांगा. प्लेस प्रिफिक्सेस. लोकेटिव्ह प्रिफिक्सेस मध्ये झाला काय रे. लोकेटिव्ह. चला ऍब. ऍब म्हणजे काय सांगा. आवे. कसला प्रिफिक्स आहे हा. प्लेस. मग अब्सेंट. ह्याचं उदाहरण काय सांगा. अब्सेंट. दुसरं कोणते सांगा. सरकम. सरकम म्हणजे काय सांगा. अराउंड. बहुताली. हा कसला प्रिफिक्स आहे. लॅटिन. मग ह्याचं एक्झाम्पल. सरकम नॅव्हिगेट. सरकम नॅव्हिगेट. मग सरकम नॅव्हिगेट म्हणजे काय सांगा. जहाज किंवा विमान किंवा इतर कोणत्याही वाहनाने जग प्रदक्षिणा करणे. दुसरं कोणतं सांगा. सरकमफ्रन्स. स्पेलिंग सांगा. CIRCUMFERENCE. सरकमफ्रन्स म्हणजे काय. सरकम द लाईन बाउंडिंग अ सर्कल. परिघ ना. परिघ. सरकमस्पेक्ट. सरकम म्हणजे अराउंड. आणि सी म्हणजे स्पेक्ट म्हणजे सी. सर्कम म्हणजे अराउंड. स्पेक्ट म्हणजे सी. सावध. कॉशियस. वॉचफुल. आर्ग्यूच आहे. डू यू अंडरस्टँड. कॉशियस झाला. अजून सांगा. वॉचफुल झाला. अलर्ट झाला. ए आयोग का म्हणच आहे. आयोग. विजिलंट. छान. द न्यू ऑफिसर वॉज विजिलंट. ए PSI 2014. आयोग आहे काय सांगा. आयोग चाललाय. सगळं आयोग चाललंय. ही MPSC 2022 वाचा. आयडेंटिफाय द करेक्ट प्रिफिक्स इन द वर्ड. काय रे. सरकमफ्रन्स. प्रिफिक्स वाकायचा आहे. कोणता आहे सांगा. सरकम. सरकम मग काय सांगा. सरकम हा काय सांगा. प्रिफिक्स आहे. एक कसला प्रिफिक्स आहे. निगेटिव्ह आहे का. प्लेस. प्लेस प्रिफिक्स आहे. कळलं का नाही. म्हणजे लोकेटिव्ह प्रिफिक्स आहे. मग सरकमफ्रन्स. सरकमफ्रन्स म्हणजे काय सांगा. द डिस्टन्स राऊंड अ सर्कल ऑर समथिंग सर्क्युलर. वर्तुळाच्या किंवा गोलाकार गोष्टीच्या भोवतालचे अंतर. वर्तुळ. रेषा. परिघ. हो काही सरकमफ्रन्स ही परिघ. रेडियस आहे. डायमीटर आहे. हो काही रेडियस. रेडियस म्हणजे काय रे. त्रिज्या. डायमीटर म्हणजे काय. व्यास. आणि ही काय सगळा परिघ. ह्याला काय म्हणायचं. सरकमफ्रन्स. परिघ पण झाला. परंतु व्हॉकॅब्युलरी डेव्हलप होईल का नाही रे. 100% होते बघा. हे ही लय चॅप्टर महत्वाचं आहे. लय म्हणजे लय. हे जर पूर्ण केला का 2000 व्हॉकॅब्युलरी किंवा 2000 सेपरेट व्हॉकॅब्युलरीचा क्लासचा गरज नाही. 4-5 आउट व्हॉकॅब्युलरीच आउट. याच्या बाहेर जातच नाही. आयोगच जात नाही. प्रिफिक्सेस सफिक्सेस रूट ग्रीक लॅटिन सगळंच राहिलंय. किती किती झाले सगळे PPT आतापर्यंत कुठं आलंय. 44 झाल्यात. पोरांनो समजलं का नाही. अंडरस्टँडिंग वाढलं का नाही रे. वाढलंय बघा. कोणाची काय अडचण ऑनलाईन लावून कट करू नको. दिशा बदलते का नाही अभ्यासाची. व्ह्यू येतो एक असा बदलतो. ऍटिट्यूड बदलतो असा सगळा.
परीक्षेकडे बघण्याचा दृष्टिकोनच बदलतो. पोरांनो, ऑनलाईन सगळ्यांना आवडलं का बाबांनो? 10 मिनिट थांबता का तुम्ही? काम आहे जरा, आपल्याला चर्चा करायची प्रश्नपत्रिकेच्या. गुड. दिनेश वाघ, कळालं का? ऑल ओके. कोणाची काय अडचण असली तर सांगा. फास्ट होत असेल सांगा. फास्ट वगैरे काय म्हणत नाही. रिव्हिजन यायला का? रिव्हिजन प्रोग्राम यायला का? नाही नाही, पोरं ही शिवटी वेळ राहिलो तुम्ही आल्यावर. एक एक चॅप्टर घेऊन सगळे चॅप्टर राहिल्यावर पुन्हा एक्स्ट्रा घेऊ. ही ती म्हणते प्रोग्राम मध्ये एकच चॅप्टर शिकवलं पुन्हा. हे बरोबर आहे का चुकीचं आहे? 15 काय? हां. आणि तर पूर्ण होके भीती ना. थांब पोरांची आपण 2-4 घेऊन पुन्हा इकडे येऊ रे, म्हणजे त्यांना वाटावा घेतलंय म्हणजे पुन्हा ना हीच 8 दिवस गेलो पुन्हा काय करायचं असं आहे. उद्या काय घ्यायचं? प्रिपोशन घेऊ. प्रिपोशन घेतो उद्या. उद्या प्रिपोशन असेल. पीडीएफ असेल सेंड करतो. उद्या प्रिपोशन होईल. कंटिन्यू करायचं का हे कार्यक्रम सगळा? चला प्रोग्राम. ठीक आहे. थांबा मॅडम, थांबा. त्यांचं काय काय चाललंय. 2 दिवस घेतले संपायचं नाही. 7 दिवस मला करू द्या आधी प्रोग्राम, पुन्हा आपण डबल घेऊया. तुमचं सेपरेट घेतो. नाही लक्षात आलं. मला फॉर्मॅलिटी पूर्ण तरी करू द्या का? बरोबर आहे का नाही? इतर कंटिन्यू काय म्हणताय? दिनेश वाघ, येस ठीक आहे. पोरांनो थांबा, ह्याला विचारतो. पोरांनो, कालचं समजलं का रे सर्वांना? क्लॉज एलिमेंट्स ऑनलाईन समजलं का? कालचं क्लॉज एलिमेंट्स वगैरे सर्वांना समजलं का? ऑनलाईन विचारतोय. चला. कोण मित्र वगैरे असेल त्यांना सांगा जॉईन करायला. त्यांचा घर बसल्या अभ्यास होईल. कट करायचं कर, बंद कर, स्टॉप. थांबू. उद्या भेटू 4:30, 4:40ला, 4:45ला उद्या. त्यांना सांगितलं टायमिंग बरोबर. 10-15 मिनिट उशीर होतोय. 45ला उशीर होतोय उघडायला. बंद कर.